कार्यकर्ते विचारवंत माननीय सुरेश शिपूरकर साहेब, आणि आजच्या सत्कार मूर्ती दिशा पिंकी शेख मॅडम, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशा, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं में बदली उम्मीदें। 蓝牙已断开。सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। मानवी साखळी करून पाहुण्यांना स्टेजवर आणण्यात आलेला आहे। त्याचा हेतू असा की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत, तुमचं जे कार्य सुरू आहे त्या कार्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं या गीतातून आम्हाला आपणाला सुचवायचं आहे। आशा आहे हे गीत आम्ही या ठिकाणी लावलं। आंतरभारतीय शिक्षक मंडळ कोल्हापूर आणि पाटगावकर कुटुंबीय पुरस्कृत दिला जाणारा 8वा कुसुम पारितोषिक सोहळा या दिमागदार सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत माननीय सुरेश शिपूरकर साहेब, आजच्या सत्कार मूर्ती तृतीय पंथींचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिशा पिंकी शेख मॅडम, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आंतरभारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय पल्लवीताई कोरगावकर मॅडम, आंतरभारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय जिनरत्न रोटे साहेब, आंतरभारतीय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय MS पाटोळे सर, आणि आंतरभारतीय शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि निवड कमिटी सदस्या तनुजाताई शिपूरकर, सुचिताताई पडळकर आणि समस्त पाटगावकर कुटुंबीय या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर राजन गवस सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर माजी कुलसचिव परीक्षा विभाग प्रमुख BM हेडेकर सर यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। स्वागतम 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 सुस्वागतम। स्वतःसाठी जरी काही करत असाल तरी इतरांसाठी जगून बघावं, स्वतःसाठी जरी काही करत असाल तरी इतरांसाठी जगून बघावं आणि दुसऱ्याच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब दिसावं, दुसऱ्याच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब दिसावं, असं आदर्शवत जीवन जगलेले आणि समतेचा विचारांचे पाईक असणारे आदरणीय कैलासवासी प्राध्यापक चंद्रकांत पाडगावकर सर यांचा जन्म जुलै 1924 रोजी झाला। 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात भूमिगत राहून आंदोलन करणारे एक स्वातंत्र्य सेनानी, हिंदी विषयाचे प्राध्यापक, दक्षिणात्य राज्यामध्ये अनेक दौरे करून हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं। 1984 साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कारही त्यांना मिळाला होता। तसेच ते राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते। 5 वर्ष त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री पद स्वीकारलं होतं। पंढरपूर येथे झालेल्या हरिजन मंदिर प्रवेश चळवळीमध्ये साने गुरुजींच्या बरोबर त्यांनी कार्य केलं। बाबा आमटे यांच्या बरोबर भारत जोडो या आंदोलनात ते सहभागी होते। इतकेच नाही तर रिटायर झाल्यानंतर तब्बल 29 वर्ष महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये गांधीजींचे, साने गुरुजींचे, विनोबा भावेंचे, मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला या सर्वांचे विचार पेरण्याचे काम त्यांनी केले। रिटायर झाल्यानंतर 29 वर्ष त्यांनी स्वतःची पेन्शन कधी स्वतःसाठी वापरली नाही, ती समाजातील सर्व
जाती धर्मातील लोकांसाठी आणि समाजात विचार पेरण्यासाठी त्यांनी ते आपली पेन्शन समाजासाठी खर्च केली. त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच कुसुमताई पाडगावकर. कुसुमताईंचं शिक्षण MA BEd होते. त्या ताराणी विद्यापीठातील DEd कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या, आदर्श शिक्षिका होत्या, राष्ट्रसेवा दलाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या होत्या, महिलांसाठी कार्य करणाऱ्या, महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या एक शिक्षण कार्यकर्त्या होत्या. त्यांचे निधन 2007 साली झाले. त्यांच्या निधनानंतर मिळणारी फॅमिली पेन्शन पाडगावकर सरांनी कधीही वापरली नाही. 2013 साली आदरणीय चंद्रकांत पाडगावकर सर यांचं निधन झालं. या 6 वर्षाची कुसुमताईंची पेन्शन त्यांनी त्या सर्व पाडगावकर कुटुंबियांनी आंतरभारती शिक्षण संस्थेकडे सुपूर्द केली आणि त्यांच्या व्याजातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलेला त्यांच्या कामात प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून हा दिला जाणारा कुसुम पुरस्कार. यंदाचे हे कुसुम पुरस्काराचे 8वे वर्ष. यापूर्वीचे 7 पुरस्कार विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना दिले गेलेले आहेत. यंदा 2022चा हा 8वा कुसुम पुरस्कार या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमला आहात. आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर आणि समस्त पाडगावकर कुटुंबीय, त्याचबरोबर वालावलकर शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आम्ही आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत आणि या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात मी आजच्या सर्वच प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण रोपट्याला पाणी घालून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करावी. आपण सर्व एकत्र येऊन नवा विचार पेरू. आपण सर्व एकत्र येऊन नवा विचार पेरू. अधिक झाडे लावून धरतीला सजवू. अधिक झाडे लावून धरतीला सजवू. याप्रमाणे समाजवादी विचारांचे जतन करत आपण हा नवीन विचार समाजासमोर आणत आहोत की रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय पल्लवीताई परगावकर मॅडम, आजच्या सत्कारमूर्ती दिशा पिंकी शेख मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश शिपूरकर सर, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सचिव माननीय MS पाटोळे सर, या सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुरस्कारातून. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुरस्कारातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो तो प्रास्ताविकातून. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांची ओळख करून देण्यासाठी मी विनंती करतो आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव माननीय MS पाटोळे सर यांना. आजच्या ह्या 8व्या कुसुम पारितोषिक समारोहाच्या सत्कार मूर्ती दिशा पिंकी शेख, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पल्लवीताई रोटे साहेब, ज्यांच्या शुभांस्ते हा समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय, त्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आपल्या परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश शिपूरकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण. आजचा हा सोहळा 8व्या पारितोषिकाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय. हा सोहळा आंतरभारती शिक्षण मंडळ पाडगावकर कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या विचारधारणेतून आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना झाली. एकूण या देशामध्ये किंबहुना ह्या जगामध्ये राहणारा माणूस हा माणूस म्हणून एकमेकाशी परिचित व्हावा, किंबहुना त्याचं जे नातेसंबंध आहे ते केवळ माणूस या नात्यानं जोडले जावेत. भले तो कोणत्या पंथाचा, कोणत्या वंशाचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या भाषेचा, कोणत्या प्रकारचं अन्न खातो, कोणत्या प्रकारचा पोशाख करतो,
या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लहू का रंग एक आहे या जाणीवेनं त्यानं माणसाची माणसाप्रमाणे राहायला पाहिजे ही विचारधारा साने गुरुजींनी मांडली आणि ती विचारधारा बुराशी बाळगून गेली 50-60 वर्ष या ठिकाणी अंतर्भारती शिक्षण म्हणून कोल्हापूरची संस्था काम करते आहे। विद्यार्थ्यांच्या मध्ये किंबहुना माणसामध्ये देव पाहणं, माणसाचं कर्तृत्व हे या नात्यानं या दिशेनं चालू असेल तर तोच देव आहे या जाणीवेने ही संस्था या ठिकाणी काम करते आणि तोच संस्कार विविध उपक्रमांच्या द्वारे मुलांच्या पर्यंत संक्रमित व्हावा आणि तोही या जाणीवेनं उद्या भारताचा एक भक्कम नागरिक तयार व्हावा या दृष्टीने या संस्थेची धडपड सुरू आहे। या संस्थेची स्थापना झाली त्यावेळेला मराठीचे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते करवीर नगरीचे सुपुत्र विश्वकर्ता भाऊसाहेब खांडेकर हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष होते। यांच्या समृद्ध मार्गदर्शनाखाली संस्था काम करते आहे। सध्या या संस्थेच्या बालमंदिरापासून हायस्कूल पर्यंत 11 शाखा आहेत, एक इंग्रजी माध्यमिक शाळा आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण किंवा ज्यांच्या वतीने या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सृजनानंद विद्यालय ही मराठी शाखा अशा या 11 शाखांच्या मधून ही संस्था काम करते। जवळजवळ 5,500 विद्यार्थी या ठिकाणी नाणारणी करतायत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जवळजवळ 200 शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत। हे काम करत असताना विद्यार्थी हे दैवत, त्यांचं भलं करण्यामध्ये मला जे काही परिश्रम करावे लागतील, जे काही कष्ट सोसावे लागतील ती करण्याची जिद्द बाळगून किंबहुना तशा प्रकारची मनोभूमिका स्वीकारून या ठिकाणी हा शिक्षक काम करत आहे आणि म्हणून जनमानसामध्ये या अंतर्भारतीचं एक वेगळ्या प्रकारचं नाव परिचित आहे। अंतर्भारती शिक्षण मंडळानंतर त्यांच्या पुढे एक आदर्श अशा प्रकारची शिक्षण संस्था उभी राहते। अशा या संस्थेच्या वतीनं हा संस्कार या ठिकाणी संपन्न होतोय। पाटगावकर सरांच्या बद्दलची माहिती आता या ठिकाणी आपल्याला कथन करण्यात आली। कुसुमताईंच्या नावावर पुरस्कार दिला जातोय। हा पुरस्कार एका स्त्री कार्यकर्त्याला की जिने उत्थापनासाठी अशा प्रकारचं काही भरीव कार्य केलेलं आहे अशा प्रकारच्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो। आतापर्यंत 7 पुरस्कार देण्यात आलेले आहे। आताचा कार्यक्रम हा 8वा आहे। याच्यामध्ये पहिला पुरस्कार जो दिला तो डॉक्टर कविता सातव यांना देण्यात आलेला होता। दुसरा मुमताज शेख, तिसरा कोल्हापूरच्या कांचनताई पुरवडेकर, चौथा मेधा पुरो सामंत, 5वा सुनीती रर, 6वा डॉक्टर सुचिता धामणे आणि 7वा डॉक्टर अपर्णा देशमुख यांना देण्यात आलेला आहे। आणि हा 8वा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला जो दिला जातोय तो दिशा पिंकी शेख यांना दिला जातोय। त्यांच्याबद्दलचा परिचय आपल्याला या ठिकाणी वेगळा करून दिला जाईल। या कार्यक्रमाचं मित्रांनो वैशिष्ट्य असं की एक वेगळ्या प्रकारचं आतापर्यंत दिलेले 7 पुरस्कार हे सर्वसामान्यपणे अशा प्रकारचे आयोजन केलेलं होतं, पण आजचा पुरस्कार आणि वैशिष्ट्य आपल्या सर्वांना ध्यानात यावं, हे आगळं वेगळं वैशिष्ट्य थोडंसं लक्षात यावं, सर्विसच्या सर्व नागरिकांना लक्षात यावं म्हणून आम्ही थोडासा कार्यक्रम विस्तृत प्रमाणात घेण्याचं ठरवलेलं होतं। शाहू स्मारकच्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन बऱ्याच लोकांना निमंत्रण देऊन सर्वांच्या पुढे हे सामाजिक परिवर्तन घडवणारा कार्यक्रम आहे याचं द्योतक म्हणून हा कार्यक्रम सर्वांच्या पुढे सादर करायचा होता, पण कोरोनाच्या या परिस्थितीमुळे हा मर्यादित स्वरूपामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। ज्या व्यक्तीचा सत्कार करायचा त्या व्यक्तीला हा पुरस्कार देत असताना ती देणारी व्यक्ती सुद्धा तेवढी तोलामोलाची असावी लागते। त्यांचंही कार्य अशाच पद्धतीचं असण्याची नितांत गरज आहे। किंबहुना साने गुरुजींनी मांडलेला हा विचार अंगीकृत करून त्याच जाणीवेनं, त्याच भावनेनं, त्याच दिशेनं काम करणारी व्यक्ती या ठिकाणी असावी लागते आणि त्या दृष्टीनं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे ते आमचे मित्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय सुरेश शिपूरकर। सुरेश शिपूरकरांच्या बद्दल काय सांगावं आणि किती सांगावं, वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून त्यांच्या केवळ कार्यक्षेत्रांचा उल्लेख मी करणार आहे। त्या क्षेत्रामध्ये ते नेमके काय करतात याच्याबद्दलचा उल्लेख करण्याची मला वाटतं गरज आहे अशाचा भाग नाही आहे। त्यांचं अत्यंत विस्तृत अशा प्रकारचं कार्यक्षेत्र आहे।
धर्मनिरपेक्ष समताधिष्ठित लोकशाही समाजात भारताची निर्मिती करण्याच्या दिशेने स्वतःला झोकून दिलेला एक मनुष्य अशा प्रकारचा हा कार्यकर्ता आहे. राष्ट्र सेवा दलातून त्यांच्या विचाराची बैठक तयार झालेली आहे. अस्पृश्यता निवारण, भूदान चळवळ, गोवा मुक्ती लढा, सीमावाद चळवळ, डॉक्टर बाबा आढाव यांची एक गाव एक पाणवठा ही चळवळ, धरणग्रस्त पुनर्वसन लढा, देवदासी मुक्ती आंदोलन, भटका व विमुक्तांचे प्रश्न, झोपडपट्टी यांचे प्रश्न, जटा निर्मूलन आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, दलित मित्र बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील दलितांची जमीन हस्तांतरण चळवळ, देशाच्या आणीबाणीच्या चळवळीमध्ये सहभागामुळे त्यांना 15 महिन्याचा तुरुंग सुद्धा झालेला होता. पुरोगामी विचारवंत हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्तांच्या मंडळ स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. बापूसाहेब पाटील ग्रंथालयाची त्यांनी स्थापना केलेली आहे. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या अनुरक्षण संघटनेच्या माध्यमातून अनाथ बालके आणि निराश्रितांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेत ते सक्रिय सहभागी आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना 2013 साली भाई माधवरावजी बागल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अशी एक अतिशय तळमळीची व्यक्ती, समाजाला देणारी व्यक्ती या ठिकाणी प्रमुख पाहुणे या दृष्टीनं उपस्थित राहिलेले आहे. अध्यक्षस्थानी आमच्या संस्थेच्या सुचिताताई कोरगावकर थोड्या वेळात येणार आहेत. सुचिताताईंच्या बद्दल काय वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाहीये. प्रभाकर पण कोरगावकर एक थोर स्वातंत्र्य सेना, महात्मा गांधींच्या विचारातून कार्य करणारी, की जे माझ्याकडे आहे त्या समाजाचा एक विश्वस्त म्हणून मी या संपत्तीचं जतन करतोय. खऱ्या अर्थाने या संपत्तीची मालकी जनतेची आहे या जाणीवेनं दातृत्वाचा मोठा वसा घेतलेली अशी ती व्यक्ती होऊन गेली. त्यांच्या सूनबाई म्हणून सुचिताताई कोरगावकर त्याच दिशेनं त्याच प्रवृत्तीनं काम करतायत. त्या पुढाला या ठिकाणी स्थानापन्न होतील. तोपर्यंत त्यांच्या सूनबाई आणि आमच्या संस्थेचे कार्याध्यक्षा ज्यांनी हे अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे पल्लविता कोरगावकर, अतिशय उमद नेतृत्व, केवळ कोल्हापूर, केवळ महाराष्ट्र किंवा केवळ भारत देश एवढं मर्यादित त्यांचं कार्यक्षेत्र नाही. आंतरराष्ट्रीय बऱ्याचशा सेवाभावी संस्थांच्या वरती ज्या कार्यरत आहेत अशा प्रकारचं एक ज्याला आपण डायनामिक पर्सनॅलिटी म्हणतो अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्या संस्थेच्या कार्याध्यक्षामुळे सध्या काम करतायत. आम्ही सर्व दिनरत्न रोटे साहेब या ठिकाणी आहे. तर या जाणीवेने ही संस्था काम करते. अशा संस्थेमध्ये आपण सर्वजण आल्यात. याबद्दल सत्कारमूर्ती सुरेशभाई आणि आपण सर्वजण या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. काळजातले भाव हे नजरेत बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात. मिळतात तेथे माणसे हजारो लाखोनी, मिळतात तेथे माणसे हजारो लाखोनी, पण तुमच्यासारखी माणसं रोज रोज मिळत नसतात. आणि यासाठी फक्त योगायोग असावा लागतो. यासाठी फक्त योगायोग असावा लागतो. म्हणूनच तुमचे स्वागत करणे हे आमचे आद्य कर्तव्य मानतोय आम्ही. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत माननीय सुरेश शिपूरकर साहेब यांचं स्वागत आमच्या आंतरभारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय पल्लवीताई कोरगावकर मॅडम यांनी शाल आणि बुके देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत माननीय सुरेश शिपूरकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आमच्या आंतरभारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय पल्लवीताई कोरगावकर मॅडम यांचं स्वागत. वालावलकर शिक्षण संकुलाचे प्रमुख म्हणून वालावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय M.B. मूडबिद्रीकर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती ज्यांना हा 8वा कुसुम पारितोषिक
मिळणार आहे त्या आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती दिशा पिंकी शेख मॅडम, तृतीयपंथी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या दिशा पिंकी शेख मॅडम यांचं स्वागत सृजन आनंदच्या मुख्याध्यापिका मीराताई दावणे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर मंचावर सर्वच मान्यवरांचं स्वागत वायपी पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय शिनगारे सर यांनी पुष्प देऊन करावं असं मी सरांना विनंती करतो. आंतरभारती शिक्षण संस्थेच्या संचालिका तनुजाताई शिपूरकर, आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव माननीय एम.एस. पाटोळे सर, आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय जिनरत्न रोटे साहेब, माननीय संजीव पाडगावकर सर, सुचेताताई पडळकर, निमाताई पोतनीस या सर्वांचंच स्वागत शिनगारे सर यांनी केलेलं आहे. यानंतर सर्वच मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन शिनगारे सर त्यांचं स्वागत करत आहेत. यानंतर सृजनानंद विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका मार्गदर्शिका लीलाताईंच्या बरोबर ज्यांनी शिक्षक म्हणून बरेच वर्ष काम केलेलं आहे त्या निमाताई पोतनीस यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कुसुमताईंना त्यांनी लिहिलेलं पत्र त्या वाचन करत आहेत. माननीय कुसुमताई, सप्रेम नमस्कार. दरवर्षी आपल्या नावानं दिला जाणारा पुरस्कार सोहळा आज संपन्न होतोय. त्यानिमित्तानं आपल्याशी बोलावं असं वाटतं. यंदाचा पुरस्कार आम्हाला विशेष समाधान देणारा आहे. आपल्या समाजातला तृतीयपंथीय समूह हा गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे. त्यांना नागरिक म्हणवून घेण्यासाठी येतोय आवाज? लाईट आहे तो माहिती खाली करायचं ना, तो माहिती खाली घे. काय बघायचं यंदाचा पुरस्कार आम्हाला विशेष समाधान देणारा आहे. आपल्या समाजातला तृतीयपंथीय समूह हा अनेक वर्ष दुर्लक्षित आहे. त्यांना नागरिक म्हणवून घेण्यासाठी आता येते आता आवाज?
हॅलो 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 माननीय कुसुमताई सप्रेम नमस्कार. दरवर्षी आपल्या नावानं दिला जाणारा पुरस्कार सोहळा आज संपन्न होतोय. त्यानिमित्तानं आपल्याशी बोलावं असं वाटलं. यंदाचा पुरस्कार आम्हाला विशेष समाधान देणारा आहे. आपल्या समाजातला तृतीय पंथीय समूह हा गेली अतिशय दुर्लक्षित आहे. त्यांना नागरिक म्हणून घेण्यासाठीही अनेक वर्ष झगडा द्यावा लागला आहे. कुसुमताई, खरं सांगू का, अहो आमच्या घरच्या दारच्या माणसांनीच तृतीय पंथीयांच्या बद्दल एक घृणेची आणि भीतीची भावना निर्माण केली होती. आजही आम्ही त्या भीतीची शिकार आहोत. अशा व्यक्तींकडे आम्ही डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. त्यांच्या हातावर पैसे टेकून त्यांच्यापासून पळ काढतो. हे आपलं वागणं माणुसकीला काळीमा फासणार आहे ना? त्यांची शारीरिक दुःख, मानसिक वेदना, अगतिकता, असहाय्यता आपण समजून घेणार आहोत की नाही? हल्ली त्यांच्या प्रश्नांना बऱ्यापैकी वाचा फुटते आहे. आपण अस्वस्थ होतोय ते सगळं ऐकून. पण कुसुमताई, असा एक विचार येतो की समजा वाटलं त्यांच्याबद्दल काही तरी काय करू शकतो? एकट्या माणसाला त्यांच्याबद्दल वाटून उपयोग काय? त्यापेक्षा डोळ्यावर कातडं ओढून ज्या गावाला जायचंच नाही त्याची वाट पुसणं बंद करून आपल्या पुरतं बघावं असा अक्कलपोटा विचार बळावतो. खरं ना? पण मग असं लक्षात येतं की बरीच सामाजिक कामं सुरुवातीला एकटी माणसंच उभं करतात. कधीतरी एक छान गोष्ट ऐकली होती, ती या संदर्भात आठवली. एका गावातले एक आजोबा आणि त्यांचा 12-13 वर्षाचा नातू रोज समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत. एक दिवस ही सैर करताना त्यांना एक वेगळंच दृश्य दिसलं. ओहोटीची वेळ होती. समुद्राचं पाणी प्रत्येक लाटेबरोबर आत 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 सरकत होतं. प्रत्येक येणाऱ्या लाटेबरोबर बरेच मासे किनाऱ्यावरील आदळत होते. ओहोटी असल्यानं त्यांना पुन्हा आत जाता येत नव्हतं. ते किनाऱ्यावरच तडफडून तडफडून प्राण सोडत होते. हे पाहिल्यावर नातवाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. तो दोन्ही हातात मासे पकडून दूर समुद्रात बुडकावून देऊ लागला. आजोबा म्हणाले, अरे राजा, असे किती मासे वाचवणार तू? त्यानं काय फरक पडणार आहे? पण नातू म्हणाला, आपल्याला जे जमतं ते आपण का करू नये आजोबा? समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण आपणच करतो ना, मग आपणच उपाय शोधायला हवेत नाही का? नाहीतर आजोबा या हातांचा उपयोग काय? आजोबा अवाक झाले ते ऐकून. आम्ही अस्वस्थ झालो होतो. माणूस ही निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती असं म्हणतात, कारण त्याला मिळालेलं बुद्धीचं वैभव. खरं तर सगळ्या पृथ्वीचं रक्षण, संवर्धन, जपणूक माणसाने करायला हवी ना? पण कुसुमताई, आपल्या विचारांमधल्या विवेक शक्तीलाच ओहोटी लागली का हो? आपण अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्रित झालो. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, प्रतिष्ठा यांची लालसा एवढी वाढते की माणसाचे मूळ गुण दया, करुणा, प्रेम, सहकार्य, बंधुता, शांतता यांनाच ओहोटी लागली आहे. निसर्ग वगैरे सोडून द्या, पण आपल्यासारख्या हाडामासाच्या भावभावना असलेल्या माणसांकडं आपण पाठ फिरवली आहे. मी एकटा अख्या मूठभर माणसं काय करू शकतो? म्हणून हातावर हात धरून बसणं योग्य नाही ना. जेवढे लोक सोबतीला येतील त्यांना घेऊन सर्वजण माणूसपणाकडे वाटचाल करूया ना. कुसुमताई, बाबा बोरकरांची एक फार सुंदर कविता इथे आठवते, ती वाचून थांबते. माणूस कुणाला म्हणावं याचं वर्णन या कवितेत आहे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की बोरटे या मूल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा, बोळती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे,
देखणे ते ओठ किजे ओढती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोवळे. फार सुंदर आहे हे वर्णन. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. वाळवंटातून सुद्धा स्वस्थ पद्मे रेखिती. वाळवंटातून सुद्धा स्वस्थ पद्मे रेखिती. अशी अमीठ पावले उमटवणाऱ्या अनेक समस्यांना भिडणाऱ्या आयुष्य झेपून घेऊन काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनोमन सलाम. आणि म्हणूनच कुसुमताई आज दिशाताईंना विनम्र अभिवादन करून ते आपल्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला विशेष समाधान आणि आनंद वाटतो आहे. आपले नम्र आम्ही सर्व. धन्यवाद. धन्यवाद निमाताई. जे जे प्रकाशमय आहे ते ते आम्हा पाहू द्या. जे जे प्रकाशमय आहे ते ते आम्हा पाहू द्या. जे जे सत्य आहे ते ते आम्हा पाहू द्या. जे जे सत्य आहे ते ते आम्हा पाहू द्या. करू नका रे बंद कवाडे आम्हा पाहू द्या जीवनाकडे. असं सुंदर वर्णन निमाताईंनी या कुसुमताईंना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेलं आहे. धन्यवाद निमाताई. यानंतर आंतरभारतीय शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि निवड समिती सदस्या आदरणीय तनुजाताई शिपूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खाली बसलेले डॉक्टर राजन गवस सर, आंतरभारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय सुचेताताई कोरगावकर मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. काही माजी शिक्षक आंतरभारतीचे आणि आता काम करत असलेले सर्व शिक्षक मित्र मैत्रिणी, दिशा पिंकी शेख यांची मी दुसऱ्यांदा ओळख करून देते आहे. आरोग्य महिला परिषद जी विद्यापीठामध्ये, शिवाजी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले होते आणि त्या ठिकाणी एका सूत्राचं संचालन माझ्याकडे होतं, म्हणजे एका विभागाचं. तर तिथं मला काहीच माहीत नव्हतं दिशा पिंकी शेख कुठून आले, त्या काय करतात, त्यांचं काम काय आहे. मला 1-2 मिनिटं पुण्याच्या एका कार्यकर्त्यानं त्यांच्याबद्दल सांगितलं आणि हे सेशन तुम्ही चालवा. आणि त्या 2 मिनिटाच्या ओळखीमध्ये मला त्या कळल्या नाहीत. नंतर मी जेव्हा त्यांचं तिथं सगळं ऐकलं त्याच्यानंतर मी ह्या म्हणजे त्याच्या अगोदर सरांचं चौंडकं, भांडारभोग हे सगळं वाचलेलं होतं किंवा लहानपणी वाघ्यामुरळी किंवा साती आसरा बसवताना जे त्यांचे चेहरे होते तेव्हापासून वाटायचं की हे आपल्याला कळलेलं नाही आणि ते आज सुद्धा कळलेलं नाही हे मला इथं कबूलच करावं लागेल. कारण आपण सतत दुर्लक्षित ठेवलेला घटक आहे हा. त्याच घटकातल्या दिशा पिंकी शेख आहेत. दिशाताई ह्या मूळच्या येवल्याच्या आहेत, पण सध्या त्या श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर हे वास्तव्य करत आहेत. तृतीयपंथी समाजसेवा संस्था श्रीरामपूर या संस्थेच्या त्या सचिव आहेत. तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य त्या आहेत. वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या त्या राज्य उपाध्यक्ष आहेत. जे पर्सनल ते पॉलिटिकल, आणि त्यामुळं राजकारणात सहभाग असल्याशिवाय काही हक्क आपल्याला मिळत नाहीत अशी शक्यता लक्षात ठेवून त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याच्यापेक्षा महत्त्वाची ओळख मला त्यांची वाटते ती म्हणजे ते एक अतिशय संवेदनशील कवयित्री आहेत, स्तंभलेखिका आहेत आणि LGBT समूहातील त्या कार्यकर्त्या आहेत. 1917 मध्ये दिव्य मराठीमध्ये उबळ नावाचा कॉलम त्यांनी वर्षभर लिहिला आहे. कुरूप नावाचं त्यांचा कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहाला पहिला सरस्वती लक्ष्मण पवार हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. हा कविता संग्रह जेव्हा महिला परिषद झाली, आरोग्य परिषद, तेव्हा त्यांचा अजून
छापून यायचा होता आणि मी मुद्रक या नात्यानं त्यांना फोन केलेला होता की दिशाताई तुमचा कविता संग्रह कुणी काढला नाही तर मला काढण्याची इच्छा आहे आणि मी माझे पैसे घालून तो काढण्याची माझी तयारी आहे. पण तोपर्यंत तो शब्द प्रकाशन येशू पाटील सरांच्याकडे दिलेला होता आणि तो छापून आलेला आहे. आपल्या सर्वांना वाचण्यासाठी तो मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये उपलब्ध पण आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अहमदनगर तसेच जागतिक मराठी साहित्य परिषद पुणे या सर्व व्यासपीठांवर त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. 1918 मध्ये मुंबईमध्ये सुरू झालेल्या पहिल्या सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. पुणे येथील पहिल्या विद्रोही युवा साहित्य कवी संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. टेडेक्स स्पीकर म्हणून त्या राहिलेल्या आहेत. तुम्ही युट्यूबला त्यांची ती भाषणं ऐकू शकता. अनेक शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमधून त्यांनी LGBTAIQH या समूहाचा भाग म्हणून स्वतःचा सहभाग नोंदवलेला आहे. शिक्षण फक्त त्यांचं 10वी पर्यंत झालेलं आहे. पुढचं शिक्षण झालं नाही त्याला सुद्धा आपणच सर्वजण जबाबदार आहोत. पण त्यांचं म्हणणंच असं आहे की त्यानंतरच मी खूप काही शिकले आणि त्यामुळं म्हणजे त्यांनी एका मुलाखतीत म्हटलेलं आहे की शाळेत असताना जी काही शब्द वापरले जायचे वर्गामध्ये इतरांच्याकडून त्याच्यामुळे शाळेबद्दल कधी त्यांना म्हणजे एक जिव्हाळा वाटलाच नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यातून त्या बाहेर पडल्या. अनेक पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. पुण्यातील मुक्तांगण संस्थेचा जीवन संघर्ष पुरस्कार, कायद्याने वागा लोकचळवळ अंतर्गत सावित्री पुरस्कार, अनिस पनवेलकडून दाभोळकर पुरस्कार, सोलापुरातील शाहू महाराज पुरस्कार, न्यूज 18चा मुक्ता पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ही सर्व पठडीतली ओळख झाली. याच्या अध्यक्ष, त्याच्या सचिव, अमुक तमुक. पण याच्यापेक्षा वेगळ्या दिशाताई आहेत. त्या मला जास्त महत्त्वाच्या वाटतात आणि म्हणून आत्ता व्यासपीठावर बसलेल्या दिशाताई आहेत याची आणखीन महत्त्वाची ओळख करून द्यावीशी वाटते. माणूस म्हणून जगण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी त्यांना बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. संविधानानं राजकीय सामाजिक दृष्टिकोन देऊन संघर्षासाठी मन तयार केलं. प्रेक्षकांमध्ये बसून रडणाऱ्या दिशाला स्टेजवर न रडता बोलता येऊ लागलं ते बाबासाहेबांच्यामुळं. कार्यकर्ती, कवी, नाट्यलेखा, सक्षम मानव हा सर्व प्रवास करत दिशाताई ट्रान्स राईट्स ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करत आहेत. दिशाताईंची आणखी एक ओळख म्हणजे त्या टेक्नोसॅव्ही आहेत. खूप वापरतात, मोबाईल वापरतात, फेसबुक वापरतात आणि त्याच्यातूनच त्यांचा विचार त्या मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि याचा एक सगळ्यात महत्त्वाचा उपयोग त्यांना झाला या सोशल मीडियाच्या वापरामुळे त्यांना एक मोठी नाती निर्माण झाली त्यांच्या आयुष्यामध्ये. खूप माणसं त्यांच्याशी जोडली गेली आणि या नात्यानं त्यांना फार मोठं केलंय, त्यांना खंबीर बनवलंय. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे त्यांच्यासाठी. समाजाने ज्यांना गावाची सोय म्हणून वापरलं, कधी त्यांना देव्हाऱ्यात बसवलं, कधी त्यांच्या पायात घुंगरू बांधून गावाचं मनोरंजन करायला लावलं, कधी देवळात देवीची तर कधी जनानखान्यात राण्यांची लुगडी धुवायला लावली, उपेक्षित जिणं बहाल केलं, त्या सर्व LGBTQ समूहाला अपराधी भावनेने आजचा हा पुरस्कार आम्ही अर्पण करतोय. दिशाताई, खूप छान वाटतंय आज हा सोहळा पाहायला. हमें ये भी मालूम है कि हमको आपको समझने के लिए हमें समझदार होना जरूरी है. हम जरूर कोशिश करेंगे और हमेशा आपके साथ रहेंगे दिशाताई. जय हिंद. धन्यवाद तनुजाताई. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय हो, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. अशी जिद्द मनामध्ये असणाऱ्या आजच्या सत्कार मूर्तींचा परिचय तनुजाताईंनी करून दिलेला आहे. यानंतर ज्या विशेष सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तो आजचा मंगलमय सोहळा, पुरस्कार प्रदान सोहळा. यंदाचा हा 8वा कुसुम पुरस्कार. या पुरस्काराच्या
हॅलो. या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या तृतीयपंथींचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिशा पिंकी शेख मॅडम यांना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माननीय सुरेश शिपूरकर साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जात आहे. श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवी संस्थेच्या त्या सचिव आहेत. तृतीयपंथी समुदायाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक कार्य करणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत. अहमदनगर या ठिकाणी उत्तुंग असं कार्य त्यांनी केलेलं आहे. आजच्या या सत्कारमूर्ती दिशा पिंकी शेख मॅडम, सचिव तृतीयपंथी समाज सेवा संस्था श्रीरामपूर, राज्य कार्यकारिणी सदस्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याणकारी मंडळ, स्तंभ लेखिका, कवयित्री म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे, अशा आजच्या कार्यक्रमाच्या या सत्कारमूर्ती यांना जो पुरस्कार दिला जात आहे तो रोख 51,000 रुपये, दोहर, मोमेंटो आणि बुके असा त्यांना सत्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यंदाचा हा 8वा कुसुम पुरस्कार तृतीयपंथींचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिशा पिंकी शेख मॅडम यांना मिळाले. धन्यवाद मॅडम. या मंगलमय सोहळ्यावेळी जी ही धून वाजत आहे ती वैष्णव जनतो तेने कहिये, पीर पराई जाणी रे, नरसिंह मेहता यांनी लिहिलेले हे गीत महात्मा गांधींचे नित्य भजन, गुजराती भाषेतील हे भजन आहे. खऱ्या अर्थानं पीर पराई जाण्याचं काम यातून व्हावं. वैष्णव जनतो तेने कहिये, पीर पीरा जाणे रे. यानंतर आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय दिशा पिंकी शेख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम. खूप म्हणजे मी आले तसं बऱ्याच गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या घडल्यात आणि त्यानं मला खूप अंतर्मुख केलं. तर माणसाला माणसाच्या पंक्तीत आणून बसवण्यासाठी लढलेल्या सगळ्या महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करते. विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, मला फॉर्मॅट मधलं नावं घेणं खूप कमी जमतं. मग मान्यवर मी बोलले, पण इथे सगळेजण एवढी ज्येष्ठ आहेत की त्यांची नावं, त्यांच्या प्रतीचा माझा कृतज्ञता भाव आणि त्यांची मी ऋणी की आयुष्यभर राहील. कारण की त्यांच्यासारख्यांमुळं बाबासाहेबांचं काही डायरेक्ट माझ्यापर्यंत हात आलेला नाही. बाबासाहेबांनी जे पेरलं ते अशा अनेक ज्येष्ठांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलंय आणि त्या सगळ्या ज्येष्ठांच्या प्रती मी माझं अभिवादन सादर करते, त्यांना आठवण करते. मी असं ठरवलं होतं मी या कार्यक्रमाला गेल्यानंतर अशी एक सुरुवात करेन आणि मला खरंच
तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. अगदी स्वागतापासून सत्कारापर्यंत मला माझाच विसर पडेल इथपर्यंत वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या. माहेरी आलेल्या लेकीचं जसं काही माहेर पण केलं जातं, तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात, तिच्यासाठी तिच्या आवडीच्या गोष्टी केल्या जातात, त्या पद्धतीचं काहीतरी आज एक फिलिंग आहे मला. ही पत्रिका सुंदर बनवली आणि ही पत्रिका बनवण्यासाठी म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, त्या संदर्भाच्या जबाबदाऱ्या घेऊन ही पत्रिका छापून माझ्या टेबलापर्यंत आणेपर्यंत जेवढे हात लागलेत त्या सगळ्या हातांना मी नतमस्तक होते. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकणार नाही. खूप गोष्टी आहेत ज्या सांगता येत नाही. तृतीय पंथी या शब्दामध्ये खूप साऱ्या वेदना आहेत. तुम्हाला म्हणजे आपण असं म्हणत असतो की लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी. आमच्या घरी काय शब्दांची रत्न आहेत, पण कितीही जवळची गोष्ट असली तर तिच्या मर्यादा मात्र आपणच ओळखून तिला समृद्ध केलं पाहिजे असं मला वाटतं. आज तर मोस्ट ऑफ शिक्षक लोक आहेत आणि सगळेजण भाषेवर अभ्यास करणारी लोक पण आहेत. म्हणून मी हा मुद्दा बोलून सुरुवात करते माझ्या म्हणण्याला की हू इज डिसाइड आय एम थर्ड. कुणी ठरवलं मी तिसरी, कुणी ठरवलं मी तृतीय पंथी आहे. मग प्रथम पंथी कोण आणि द्वितीय पंथी कोण? भाषा निर्मिती करणाऱ्या लोकांपैकी बहुसंख्याक लोक हेटेरोसेक्शुअल होती, ज्यांनी पितृसत्तेच्या आधारावर स्त्रियांना दास्यत्व बहाल केलं. त्यांनी स्वतःच्या पदरात प्रथम पंथी घेतलं, महिलांना द्वितीय पंथीच्या लाईनीत नेऊन ठेवलं आणि मला तृतीय पंथी केलं. इथपासून आपल्याला आपल्या नेणिवेतल्या चुका खोडरबलने खोडून काढायच्या आहेत. आज मला मी सुरुवात करणार होते एका वेगळ्या कवितेपासून, ज्याच्यामध्ये मी माझं तृतीय पंथाचं अस्तित्व किंवा काहीतरी सांगेन. पण मला खूप जाणीव झाली, एवढे वडीलधारे बघून नाही का, मला माझ्या बापाची खूप आठवण झाली. आणि फादर्स डेला म्हणजे मी मगाशी बोलताना पण म्हटलं की आमच्या काळात अशा शाळा का नव्हत्या, आमच्या काळात असे पालक का नव्हते, आमच्या शाळेत माझ्या वेळेस असं का नव्हतं. जर असतं तर बहुतेक आज मी काहीतरी वेगळी असते. तर मी माझ्या वडिलांवर फादर्स डे साठी लिहिलेली कविता आज तुमच्या समोर सादर करून माझ्या म्हणण्याला सुरुवात करते. बाप, तुझं माझं कधी जमलंच नाही, तुझं माझं कधी जमलंच नाही. आई म्हणायची तू माझा बाप, म्हणून मलाही तुलाच बाप म्हणावं लागायचं. माझ्यासाठी जीत राक्षस तू, माझ्यासाठी जीत राक्षस तू. लहानपणी खूप वाटायचं हा मरत का नसेल, लहानपणी खूप वाटायचं हा मरत का नसेल. मला मारतो तर मारतो, आईला पण मारतो, आणि आई वरतून तुझी बाजू घ्यायची. कामाची दगदग असती म्हणून चिडचिड करतोस असं मला समजावून सांगायची. बाळा, बाळा हा शब्द तर ऐकलाच नाही कधी मी तुझ्या तोंडून. जगाने म्हणण्या अगोदर तूच म्हणायचा हळदी कुंकवाच्या लायकीचा आहेस. जगाने म्हणायच्या अगोदर तूच म्हणायचा हळदी कुंकवाच्या लायकीचा आहेस. बायल्या, गांडू आणि हिजडा खूपदा मला वाटून गेलं की मी आज जे आहे ते तुझ्यामुळं. मला माझी ओळख हिजडा म्हणून करून देणारा तूच असं वाटायचं. तो माझा खूप चांगला बालमित्र तू जातीच्या तराजूत मापून तोडलास. कळस म्हणजे माझ्या आणि त्याच्या नात्यावर तुझ्या डोक्यातला चिखल उडवला. तेव्हा तुझ्या पोटी जन्माला आल्याची लाज वाटली. आईला विचारलं होतं तेव्हा, आई तू या घाणी संग कशी जिंदगी काढली. विषयीच्या घृणेचा स्फोट झाला आणि मी घरातून बाहेर पडले.
जेव्हा बाहेर पडले तेव्हा कळलं होतं प्रत्येक ठेचे गणित तुझं सोबत असणं. जेव्हा बाहेर पडले तेव्हा कळालं प्रत्येक ठेचे गणित तुझं माझ्यासोबत असणं. तेव्हा तुझ्यातला खरा बाप दिसला. तुला नको होता सामाजिक अवहेलनेला बळी पडलेलं तुझं बाळ, म्हणून तू त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. तुला माहित असावं बहुतेक माझ्यासारख्यांना काय सहन करावं लागतं ते. तुला सतत भीती असावी बहुतेक मलाही तेच अनुभवायला मिळू नये म्हणून. आज तू मला खूप आठवतोस मिठाईच्या दुकानात, फुगेवाल्याजवळ, पाणीपुरीच्या गाड्यावर, यात्रेच्या आकाश पाळण्याजवळ, शाळेच्या गेट समोर. टिफिन बॉक्ससाठी रडवणारा तू लक्षात राहिलास माझ्या. टिफिन बॉक्ससाठी रडवणारा तू लक्षात राहिला, पण 3 दिवसांनी सगळ्यात महागडा टिफिन बॉक्स आणून देणारा तू माझ्या लक्षात नाही राहिला. माझ्या शाळेच्या ऍडमिशनला तू सोबत नव्हतास हे लक्षात राहिलं, पण त्याच ऍडमिशनसाठी ओव्हरटाईम करून पैसे देणारा तू लक्षात नव्हता. बापा तू दोषी नव्हतास हे तेव्हा कळालं जेव्हा इथली व्यवस्था कळायला लागली. मी खालच्या जातीच्या घरी जातो याची तुला अडचण नसती जर आपल्या इथं जाती व्यवस्था नसती. मग तू मला माझ्या मित्रापासून दूर केलं नसतंस. तू मला बाईला म्हणून हिणवलंस, पण आपल्या व्यवस्थेत बाई आणि बाईसारख्या गोष्टी आणि व्यक्तींना मान असता तर तू बहुतेक असं वागला नसतास. बाई धाकात असली पाहिजे हे शिकवणारी पितृसत्ता आपल्या इथं नसती तर तू माझ्या आईला सन्मानानं जगवलं असतं. मी अशी निघाली तर लोक काय म्हणतील हा प्रश्न तुला पडला नसता तर आज मी घरात तुझ्यासोबत स्त्रीसारखं जगले असते. सोबत तुझं अपत्य म्हणून माझ्याशी जोडलेली स्वप्न पूर्ण केली असती. बापा तू दोषी नव्हताच कधी. दोषी होत्या इथल्या व्यवस्थेने तुझ्यावर झालेले संस्कार, जिने तुला नेहमी पुरुष मर्द म्हणून जिवंत ठेवलं. माझा बाप मित्र कधीच होऊ दिला नाही. आज मला हे कळतंय म्हणून माझ्या मनात तुझ्याविषयी अजिबात राग नाही. आता मला माझ्या बापापासून दूर करणारा शत्रू कळालाय. आता मी त्या शत्रूच्या विरोधात लढेन. जसा तू माझ्यापासून दूर झालास तसा कुठलाच बाप आपल्या मुलापासून दूर होऊ नये म्हणून प्रत्येक बाळ आपल्या आई बापासाठी बाळच असावं, ते स्त्री पुरुष किंवा इतर असू नये म्हणून तुझ्याविषयी जो मळ इतकी वर्ष तुझ्याविषयीचा जो मळ घेऊन द्वेष करत राहिले त्यासाठी माफ कर. ही मी माझ्या वडिलांसाठी लिहिलेली कविता. आणि अशी आपल्या इथली व्यवस्था. मी येवल्याला जन्माला आले, भटक्यांच्या कुटुंबात जन्माला आले. घिसाडी समाजामध्ये जन्माला आलेली मी. बाप पडेल ते काम करत होता. मी 6 महिने शाळेमध्ये, 6 महिने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी, असं काहीतरी आमचं चाललं होतं. शाळेत कधी मन लागलं नाही माझं. शाळेतल्या शिक्षणामध्ये मी कुठं नव्हते. शाळेतल्या कुठल्याच विषयात मी नव्हते. शाळेत मला जसं कळायला लागलं तसं आम्हाला श्यामची आई शिकवली जायची. आणि श्यामच्या आईचं कुठलंच लक्षण माझ्या आईत नव्हतं. म्हणून मला मग माझी आई वाईट वाटायला लागायची. आणि म्हणून मग श्यामच्या आईसारख्या ज्या बायका वागतात त्यांच्या घरी जास्त पडून असायचे. मग त्यांच्याच मोबदल्यात तिथली कामं करायची. श्यामची आई कशी फाटलं लुगडं स्वच्छ सुंदर व्यवस्थित नाही. आमची आई दिवसभर घन मारणार, तिच्या ठिगळ्याला 4 ठिकाणी विस्तूत पेटून तिचं लुगडं जळालेलं. कष्टकऱ्याचं घर म्हणजे आमच्या घरामध्ये महिला पण दारू पिणार, शिवी गाडी वाक्याप्रती येणार. शाळेतलं शिक्षण आणि माझ्या घरचं शिक्षण याच्यामध्ये खूप प्रचंड दरी होती. आणि त्या दरीमुळं प्राथमिक शिक्षणात गेला माझा. घरचा डब्बा शाळेत उघडा वाटत नव्हता. कारण की घरचं काय रात्रीची बाजरीची भाकर उरलेली असेल नाही तर कुठून तरी कोणीतरी काहीतरी दिलेलं असतं ते घ्यायचं शाळेत जायचं. मी गरिबी नाही सांगत आहे, मी तफावत सांगते. आजही लाखो विद्यार्थी असत असतात. तो डब्बा 4 चौघात उघडून बसायला नको वाटाय का त्याच्यावरनं चिडवलं जायचं.
त्याच्यानंतर जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा माझे हावभाव, चालणं, उठणं, बसणं या सगळ्यांमध्ये जे सुकॉल्ड बाई पण होतं. म्हणजे आपल्या इथे खूप जेंडर नावाची कन्सेप्ट इथे सगळे शिक्षक आहेत, मोस्ट ऑफ सगळ्यांना माहीत असेल, आहे माहीत? ओके. जेंडर तरी पण एक तोंड ओळख मी सांगते, त्यांना माहीत नसेल आणि उघडपणे बोलायची हे नसेल त्यांना मी तोंड ओळख सांगते की आपण 3 प्रकारच्या सेक्स मध्ये जन्माला येतो ज्यांना कुठलेही जेंडर नसतं. एक वजायना, एक पेनिस आणि एक असतं इंटरसेक्स चाइल्ड. या 3 प्रकारचे चाइल्ड लेकरं जन्माला येतात. त्या लेकरांना कुठलंही जेंडर नसतं. यांना जर जेंडर असतं तर स्त्री वाटणारे, आज ज्यांना आपण स्त्रिया म्हणतो, त्यांना एक लांब वेणी निसर्गाने जन्मजात दिली असते. आणि पुरुषाने मिशी ठेवावी असं निसर्गाला वाटलं असतं, जन्मजात मिशीवर पिळ देत बाळ जन्माला आलं असतं. सो कॉल्ड जेंडरची जी संरचना आहे ती आपल्या इथल्या व्यवस्थेने केलेली आहे. बाळ जन्माला आलं की बाळ जन्माला आलं याच्यावर आपण खुश असतो का? नाही. काय झालं याच्यावर जास्त महत्व असतं. मग मुलगा झाला, मग पिंक कलरचा फ्रॉक न्यायचा, तिची खेळभांडी ठरलेली आहेत. मुलगी झाली, म्हणजे सॉरी उलट झालं माझं, मुलाला ब्ल्यू असतो ना, शाळांमध्ये हे शिकवतात. मुलाला ब्ल्यू, मुलीला पिंक, मुलीला फ्रॉक, मुलाला गन मशीन्स, गाड्या. त्यांची चित्र वेगळे, रूम सजवायला लावली तर ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची सजवली जातील त्यांची रूम. त्यांची भाषा वेगळी. म्हणजे एखादी मुलगी 4थी 5वीला जर एखादी मुलगी म्हणत असेल की मी करतो, मी जातो, मी येतो, मी खातो, तर तिला सांगतो की आपण तिची भाषा ही करते, जाते, येते अशी असायला पाहिजे. आणि ज्या भागात, म्हणजे महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जिथे मुली पण करतो जातो म्हणतात, त्या जेव्हा ह्या प्रमाण बोलणाऱ्यांच्या भागात येतात तेव्हा त्यांना कितपत भाषेच्या संदर्भाने टॉर्चर होते याची जाणीव आहे मला. तर इथपासून होते लढाई चालू. सौंदर्यशास्त्र काय सांगतं? बायका कशा असल्या पाहिजेत? नाजूक असल्या पाहिजेत. मग त्यांना नाजूक बनवायची पद्धत ही लहानपणापासून. बायकांचे सगळे खेळ बैठी खेळ, पुरुषांचे सगळे खेळ मैदानी खेळ. बायकांची जेवण आत्ता जरा डायनिंग टेबल मध्ये पाय फोल्ड करून बसायची पद्धत बंद झाली. नाही तर ती स्पेशली बायकांना कंपल्सरी होती. त्यांच्या भुकेपेक्षा जेवण त्यांना कमी जावं. त्याचे परिणाम, सगळ्याच गोष्टींचे परिणाम, त्यांच्या उठण्याचे परिणाम, आजही समाजाला निधड्या छातीने चालणारी बाई आवडत नाही. अशी चालणारी बाई कुणालाच आवडणार नाही. का? तर इथलं सौंदर्यशास्त्र त्यासाठी बनवण्यात आले. तसं चालल्याने तिच्या बाई असण्यात काही फरक पडतो का? नाही. तर अशा कन्सेप्ट मध्ये बांधलेल्या समाजात मी जन्माला आले, जे की स्त्रीला स्त्री म्हणून वाढवतं, पुरुषाला पुरुष म्हणून वाढवतं, आणि जे दोन्हीच्या ठोक टाळ्यात बसत नाही त्यांना कचरा म्हणून ह्या 3ऱ्या डस्टबिन मध्ये टाकलं जातं, जे कुठल्याच कामाचे नाही असं समजलं जातं. कुठल्या कामाचे म्हणजे बघा, तुमचं आयुष्य सगळं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सगळं आयुष्य तुमचं लग्न आणि पुनरुत्पादनाच्या भोवती फिरतं, बरोबर? काय करायचं, का शिकायचं? तर चांगल्या नोकरीसाठी. चांगली नोकरी कशासाठी? चांगली मुलगी मिळावी किंवा चांगलं स्थळ मिळावं म्हणून. ते कशासाठी? तर लेकरू बाळ व्हावेत म्हणून. लेकरं बाळ कशाला? म्हातारपणी सांभाळावेत म्हणून. मग त्या मुलांनी लग्न का करायचंय? त्याच्यासाठी. ही चेन आहे आणि ह्या चेनला मी पूरक नाही, म्हणून मग मी सोसायटीच्या बाहेर आहे. बरे, संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला समाज मारता येतो का? नाही मारता येत. यांचं प्रोडक्शन थांबणार आहे का? नाही थांबणार. हे आजपासून आहेत का? नाही. म्हणजे धार्मिक दाखले द्यायचे झाले तर शिखंडी नावाचा एक राजा होता, बरोबर? मला तो होता नाही होता याच्यात नाही काही, तो लेखी स्वरूपात त्याचं एक कथा आहे. याचा अर्थ कुणीतरी याबाबत विचार करत होत. बरं, राजा तो युद्धभूमीवर होता. त्याला स्वतःला शस्त्र चालवता येत होतं का? नाही येत होतं.
मग अर्जुनाने त्याच्या खांद्यावर ठेवून बाण मारायची काय गरज? त्याला सांगायचं बाबा तूच मार. पण अशाने अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरला असता का? नाही. मग सर्वश्रेष्ठ धनुर्धर शिखंडी ठरली असती. म्हणून शिखंडीच्या खांद्याचा वापर झाला आणि तेव्हापासून ते आज तागायत शिखंडीच्या खांद्याचा वापरच होतो. तिला लीडरशिप नाही मिळत. ती लीडरशिप मिळवून देण्याचं काम असे समाजातले काही मोजके लोक करतात, जे शिखंडीच्या खांद्यावर बाण नाही ठेवत, स्वतः तिला म्हणतात की धर हा धनुष्य आणि तुझी लढाई तू लढ. ही लढाई जी आहे, ही जगण्याची लढाई, या भाषेची लढाई, ही घडण्याची लढाई, ही जेंडरच्या माध्यमातून येते. आणि मग आपल्या इकडे जेंडर जन्माला येतात. एका शरीराला आपण स्त्री म्हणतो, एका शरीराला पुरुष म्हणतो, बाकीच्यांना तृतीय पंथी म्हणून बाजूला ठेवतो. पण जगभरामध्ये 62 प्रकारचे जेंडर आहेत असं मला माहित. त्यातले 7 जेंडर मला माहित आहेत, बाकीचे मलाही माहित नाही. कारण की मी 10वी शिक्षण झालेले, माझं 100% कॉप्या केलेल्या आहेत. आणि हे मी याच्यासाठी अंडरलाईन करून सांगते की आपल्या शिक्षण व्यवस्थेचा काय कारभार आहे हे कळावं लोकांना. की आमच्या शिक्षकांनी, त्यांनाच वाटत होतं आम्ही पास व्हावं म्हणून, की आम्हाला पूर्ण पेपर बोर्डावर लिहून दिला होता त्यांनी. आज मला त्याच्यातलं लिखाणात थोडंसं कळतं. मला लक्षात येतं की बोर्ड संपल्यानंतर सरांना सांगायचं असतं की आता याच्या पुढचं उत्तर परत मी वरतून लिहिणार आहे, म्हणून सर एक खाली ॲरो काढायचे. आम्ही तो ॲरो सुद्धा मी तो लिहिलेला आहे तसं खाली. ही स्थिती होती, अक्षरशः ही स्थिती होती माझी. अभ्यासात अजिबात मन नव्हतं, कारण की मला साडी घालायची होती, मला लिपस्टिक लावायची होती, मला फ्रॉक घालायचा होता, मला मुलींच्या बाकावर बसायचं होतं, मला मुलांचं टॉर्चर करणं सहन होत नव्हतं. अक्षरशः 2रीला असताना लास्ट बेंचवर केलेलं माझं फिजिकल हॅरेसमेंट मला सरांना सांगता आलं नाही की सर असं असं होतंय. जर आम्ही सांगायला गेलोत कधी समजा की सर मला हा हा असं असं बोलला, मग तू पुरुषासारखं वाग ना, तू गड्यावानी वाग, तू गड्यावानी वागला तर तू तुला टॉर्चर करणार नाही. माझ्याच वागण्यामध्ये फॉल्ट काढले जायचे, म्हणून मी सांगणं बंद केले त्या सर्टन लेवल नंतर. आणि मग मी माझ्यातच घुसमट व्हायला लागली माझी. 14-15 वर्षानंतर, म्हणजे तुम्ही जर तृतीय पंथांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांनी जर तुम्हाला स्पष्ट मनातलं सांगितलं तर लक्षात येईल की वयाच्या 14व्या वर्षापर्यंत प्रत्येक तृतीयपंथी व्यक्तीचा एकदा तरी रेप झालाय, बॉडी मॉलिशिंग झालंय, फिजिकल हॅरेसमेंट झालीच आहे. 99% लोक या सगळ्यातनं गेलेले. आणि याला आपण चाइल्ड हेल्पलाईनचा इश्यू म्हणून पाहते नाही. म्हणजे फिजिकल शोषण कोणाचं होऊ शकतं? मुलींचं. मुलांचंही शोषण होऊ शकतं. ही भावना पालकांच्या मनात येते. मी कसं, म्हणजे मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस कधी मी या गोष्टीला फेस केलं त्यावेळेस मी माझ्या आईला आणि वडिलांना सुद्धा सांगू शकले नाही की मी या सगळ्यातनं गेले. अशी मी एकटीच नाही गेली, माझ्याशी सगळे कम्युनिटी मेंबर त्या सगळ्याला कधी ना कधीतरी फेस करतात. आणि त्यासाठी माझा एक आदर्श घालून दिला. लग्न घालून माझा एक वेगळा आदर्श घालून दिला. त्याच्यानंतर माझा हात नव्हता कोणी काही हे करत नाही. कवीला असताना एक वाक्य इंग्रजीमध्ये जोडून बनलं होतं. वाक्य मला तेव्हा जोडावं वाटलं होतं 9वीला असताना. मी नेहमी हा विचार करायचे की ज्ञानेश्वराला वाईट करतात, त्यांची इच्छा असते
त्या दिवशी त्या वर्षी त्यांना काय सापडलं असेल त्यावेळेस मी आता विचार करायचे. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस त्यांना हे सापडलं असेल, जगातलं कुठलंच नातं हे इव्हेंट टेक शिवाय नाही. आणि व्यवहाराला हा बँक बुडली, बँक बुडली गेलं, कारण की याचा व्याजच मिळणार नाहीये. मुलं जन्माला का घालतो आपण? त्याच्यासाठीच ना, की हा मोठा होईल आणि मग आम्हाला सांभाळेल. असंच माझ्या आई वडिलांनाही वाटलं. मुलगा झाला म्हणून माझ्या वडिलांनी काहीतरी पेढे गिडे वाटले असते. इथून वेंडर आहे बरं का, मुलगी झाली की जिलेबी बर्फी, मुलगा झाला की पेढा. हल्ली आता मुलगी झाल्यावर पेढे वाटतात आणि सांगतात मुलगी झाली तरी आम्ही पेढे वाटले. हा जो तरीही आहे हा सांगतो की काय स्थान आहे बायकांचं. हा कुसुम पुरस्कार मातृत्वाने भरलेला पुरस्कार आहे. मला त्याच्यासोबत एक मायेची गोधडी मिळाली. असे परिवर्तनवादी विचारांचे परिवर्तनवादी प्रयोग खूप क्वचित होतात. मोस्ट ऑफ ठिकाणी जेव्हा माझा सत्कार करतात लोक तर फेटा घेऊन येतात किंवा टोपी घेऊन येतात. आणि मी त्यांना विचारते की मान आणि सन्मानाची जी काही प्रतीक आहेत तुमची ती सगळी पुरुषी का आहेत? इथे एक दादा होते बघा मगाशी, खूप छान त्यांनी सांगितलं की आमची मुलं असं करतात असं करतात, शाळेची पूर्ण ओळख करून दिली. मुलं खूप कम्फर्टली त्यांच्याशी बोलत असते. अशा दादाला तुम्ही साडेचोळी देऊन सन्मानित का करत शकत नाही? मातृत्वाचा शृंगार आहे ना साडी चोळी बांगड्या, पण आम्ही ते अपमानासाठी वापरतो. आणि जर ते अपमानासाठी असेल तर ते बायकांनी का परिधान करावं? मग माझे हे दोन्ही प्रश्न आहेत. एक तर ते सन्माननीय आहे तर मग ते पुरुषांना का देऊ नये? आणि जर ते पुरुषांना दिल्याने अपमान होत असेल तर मग ते बायकांनी वापरावं का? ही लढाई माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होती. कारण की मला साडी घालायची होती, मला लिपस्टिक लावायची होती, मला काजळ लावायची. आता सगळ्या या गोष्टींना मी आज इथं उभं राहून बघते तर मला लक्षात येतं की स्त्रीच्या असण्याचा जो ढाचा होता त्या ढाच्यात मी स्वतःला बसवू पाहत होते आणि त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. मी मगाशी मॅडमला बोलताना सांगितलं की जोडवे बांगड्या पट्ट्या मंगळसूत्र ही बायकांसाठी गुलामीची प्रतीक आहे, पण माझ्यासाठी ती परिवर्तनाची लक्षण आहे. माझ्यासाठी त्याच्यासाठी मी ह्या साडीसाठी मी सगळी काही आयुष्य उधळलंय, कारण की ते मी घालणं निषिद्ध होते. माझ्या जगण्यासाठी मर्यादित केले. म्हणजे मी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगते की मला जर असं वाटलं ज्या दिवशी मला साडी घालायची होती त्या दिवशी माझ्या आईकडे गेले असते, आई मला नाही का उद्यापासून साडीवर राहायचंय, माझ्या आईनं तिचा संदूक उघडला असता आणि त्यातल्या साड्या काढून दिल्या असत्या की धर बाळा तुला पाहिजे त्या साड्या घाल, आणि तुझ्या शाळेमध्ये पण मी येऊन सरांना सांगते की आमचं लेकरू उद्यापासून साडीवर येणार. आमच्या सरांनी ते हसत स्वीकारलं असतं. बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं असतं की उद्यापासून हिचं नाव दिशा असणार आहे आणि ही शाळेमध्ये साडीवर येणार आहे, कुणी हिला त्रास द्यायचा नाही, ही आपलीच मैत्रीण आहे, तर बहुतेक माझं शिक्षण पूर्ण झालं असतं. कारण की तशी जेंडर न्यूट्रल शाळा त्यावेळेस नव्हती. आजही क्वचित जिथं शिक्षक सेन्सिटिव्ह आहेत त्या शाळा सेन्सिटिव्ह आहेत, जिथे आजही पारंपरिक स्त्री पुरुष विषमता शिकवली. म्हणजे मासिक पाळीचा विषय शिकवताना ज्या शाळांमध्ये मुलांना वेगळीकडे न्यावं लागतं आणि मुलींना वेगळ्या वर्गात बसवावं लागतं त्या शाळा अजूनही जेंडरचं स्ट्रगल करतात. मासिक पाळी बायकांपेक्षा पुरुषांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. हे मी माझ्या बोलण्याचं का सांगते? कारण की ह्या सगळ्या मी माझे प्रॉब्लेम माझे समजतच नाही. माझे सगळे प्रॉब्लेम बायकांमुळे, कारण की मी बायकांसारखी, पण मी बायकांसारखी वापरता येत नाही. तुम्हाला कुठेही छेडता येऊ शकतं का? नाही छेडता येऊ शकत. तुम्हाला रस्त्याने छेडताना कुठलाही पुरुष काय विचार करतो माहिती का? कोणाची तरी आई आहे,
कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी बायको आहे, कुणाच्या तरी घराची, खानदानाची, जातीची, धर्माची, पंथाची, प्रांताची, देशाची प्रतिष्ठा आहे बाई. या सगळ्यांनी प्रतिष्ठा तुमच्यामध्ये आणून ठेवलेल्या आहे. म्हणून तुम्हाला छेडताना लोक 100 वेळा विचार करतात. छेडतात, नाही छेडत अशातला भाग नाही, छेडतात. एवढ्या सगळ्यांची प्रतिष्ठा ज्या बाईमध्ये आणून ठेवलेली इथल्या पितृसत्तेने, तिला छेडताना जर पुरुष मागं पुढं पाहत नाही तर माझ्याशी तर कुठल्याच पुरुषाची प्रतिष्ठा जोडलेली नाही, कुठल्या जातीची प्रतिष्ठा जोडलेली नाही, कुठल्या धर्माची, पंथाची, प्रांताची, देशाची कुणाची प्रतिष्ठा जोडलेली नाही. मग माझी काय अवस्था असेल? 10 रुपये 5 रुपयाचा गावठी दारू पिणारा, फुगा पिणारा माणूस सुद्धा हातात 5 रुपये देतो आणि हाताला बोटाने जेव्हा खाजवतो ना, तेव्हा असं वाटतं सनकण्याच्या कानाखाली जायला. देतेही बऱ्याच वेळेस पूर्वी द्यायचे, पण मग लक्षात येतं की ते माझ्यासाठी नाही, माझ्या बाई सारख्या असण्याचा तो उपहार. बायकांकडे जे व्यक्त करू शकत नाहीत ते लोक माझ्याकडे कशा पद्धतीने व्यक्त होतात, तसा माझा वापर केला. मी आधी माझ्याच प्रश्नांवर बोलायचे. आमचे दिवस असे असतात, असे हाल, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. मग लक्षात आलं की माझ्या पुरतं बोलून नाही चालणार, मला माझ्या आया बहिणींसाठी बोलणं गरजेचं आहे. जेव्हा मी त्यांच्यासाठी बोलेल त्या माझ्यासाठी बोल, कारण की माझे उद्याची जनरेशन तुमच्यामध्ये जन्माला येणार आहे. तेव्हा तिला चांगले पालक मिळणं गरजेचं आहे, चांगले मित्र मैत्रीण मिळणं गरजेचं आहे, चांगले शिक्षक मिळणं गरजेचं आहे. मी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा हाच विचार होता की मी काय करू शकते. मी आज 100 तृतीयपंथींना नोकरी देऊ शकते का? तर नाही देऊ शकत. मी तृतीयपंथींची मानसिकता बदलू शकते का? तर नाही बदलू शकत. कारण की ज्यांचं आयुष्य गेलं, म्हणजे 17-18 वर्ष स्वतःच्या आयडेंटिटीचे क्रायसिस, 17-18 वर्षानंतर स्वतःला स्वीकारलं आणि आता कसं तरी तृतीयपंथीयांच्या आयुष्यामध्ये रुळलं, तर त्यांना आता आपण आघाड वयामध्ये परत परिवर्तनाची कास धरा म्हणून सांगणार, म्हणजे परत एका स्ट्रगलला उभं करणार. माझी एक मैत्रीण वुमन स्टडी अँड जेंडर एज्युकेशन मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन झाली, तरीही जॉब सोडून पारंपरिक काम करते. का? तर नकळतपणे काम केल्यानंतर जर एखादं काम छान झालं, काही झालं, तुम्ही मुख्य प्रवाहात आला की स्पर्धक तयार होतात आणि मग स्पर्धकांकडनं तुमच्यावर ब्लेमिंग होतं की तुम्ही जेंडर कार्ड खेळताय. जसं बायकांवर ब्लेम होतं, वुमन कार्ड खेळलं जातं म्हणून. तर मग त्यातनं ती प्रवाहातनं बाहेर पडतात. खूप सारे तृतीयपंथी, म्हणजे मी स्वतःही वेगवेगळे उद्योग ट्राय केलेले आहेत. मी पुण्यामध्ये 2 वर्ष एका ऑनलाईन पोर्टलची संपादक म्हणून काम पाहिलंय. काही वेगवेगळ्या, म्हणजे मी मासे विकलेत, कंगवे विकलेत, मी गवंड्याच्या हाताखाली काम करून पाहिले, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या. पण सगळ्या गोष्टी फिरून येतात ना त्या हॅरेसमेंटवर. पण एकच प्रोफेशन आहे की जिथं मी भाई असतील तुम्ही लाचार असतात, ते म्हणजे मागणं. तिथं तुम्ही माझ्यासमोर हात जोडून उभे असतात आणि मी आशीर्वाद देणार आहे. मग मला ही माझे म्हशीचे शिंग आवडायला लागले आणि मी त्यात रुळले. पण मला माझ्या भवितव्यासाठी, माझ्या पुढच्या पिढ्यांनी हे शिंग लावावेत अशी माझी इच्छा नाही, म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलायला होते. या सगळ्यांमध्ये शाळेमधलं टॉर्चर झालं, कामावरचं टॉर्चर झालं, फॅमिलीतलं टॉर्चर झालं, या सगळ्यांमध्ये त्यांनी माणूस म्हणून वागावं ही एक आपली अपेक्षा असते. मला भेटणारे बरेच सुशिक्षित लोक ते किती विक्षिप्त वागतात, किती घाणेरडे दारू पिलेले असतात. झोपडपट्टीत राहणारे सगळ्यात जास्त लोक व्यसनाधीन का होतात? कारण की त्यांच्या शोषणाच्या विरोधात ते काहीच करू शकत नाही, त्यातनं ते व्यसनाकडे वळालेले असतात. मग हे तर त्याच्याही पलीकडे, म्हणजे इथे जाती व्यवस्था आहे
प्रत्येक जातीने आपल्या आपल्या बायका बांधून ठेवलेल्या आहेत. मग एका गोठ्यातली गाय दुसऱ्या गोठ्यात गेली की जशी भांडणं जुपतात मालकांचे, तशी एका गोठ्यातली बाई दुसऱ्या गोठ्यात गेली की तशी भांडणं जुपतात दोन जातींमध्ये. आपल्या इकडे बलात्कारावर खूप बोललं जातं. हिजड्यांच्या बलात्कारावर तर चकार शब्द निघत नाही. कुठं आजपर्यंत वाचले कुठं? फलाना ठिकाणी स्त्रीपंथाचा झाला बलात्कार आणि समाजाचा प्रक्षोभ उस्मळून आला आणि लोकांनी मोर्चा काढला कलेक्टर ऑफिसला की फलाना ठिकाणी तृतीयपंथाची हत्या झाली आणि त्याच्या विरोधामध्ये न्याय मागण्यासाठी लोक रस्त्यावर उतरली. आज पूर्ण कोल्हापूर बंद असणारे असं आवाहन करण्यात आले. असं कधी ऐकलंय? किती तृतीयपंथांना मारून टाकलं जातं. त्यांच्या घरचे पण म्हणतात हा आमचा नव्हता. कधी बोलतो आपण त्याच्यावर? नाही बोलत. बायकांच्या ह्याच्यावर बोलतो, कारण की बायका प्रतिष्ठेशी जोडलेल्या आहेत. याच बायकांसोबत तुम्ही कसं वागता त्याचं एक उदाहरण सांगा असं वाटतं मला. इथे खूप वेगळी शाळा आहे तुमची, जिथं मुलांना तुम्ही बोलायला शिकवता येतं. मला खूप कौतुक वाटलं. पण पालक मुलांना न बोलायचं शिक्षण देत असतात. बघ बाई तुला काय कळतं त्यातलं, किंवा हे मुलांनी बोलायचं नसतं, याच्यावर मुलांनी बोलू नये. आणि ह्या वातावरणात वाढलेली मुलं किशोर होतात, किशोरचे तरुण होतात, तोपर्यंत आम्ही त्यांना बोलू देत नाही. आणि ही तरुण झालेली मुलं माझ्यासाठी नाही ना, विनोदाचा भाग थोडस जरा वातावरण हे केलं म्हणजे माझ्यासाठी असेल तरी मला मिळणार नाही. ओके. तर अशा वातावरणात वाढलेली मुलं जेव्हा 18 वर्षाची होतात, 21 वर्षाची होतात, 18 वर्षाच्या मुली होतात, त्यांना त्यांचे वडील म्हणतात की हा फलाना मुलगा पाहिलाय आणि तुला पसंत आहे का सांग. हे हल्ली आत्ता विचारायला लागले, पूर्वी विचारत नव्हती. आजही बऱ्याच ठिकाणी विचारत नाही. पण ज्या मुलीला तुम्ही लहानपणापासून होकाराला होकार द्यायचं शिकवलंय, ती मुलगी एवढ्या मोठ्या निर्णयाला तुम्हाला नकार देणार आहे का? ती म्हणते ठीक आहे, तुम्हाला पसंत असेल तर मला आक्षेप नाही, पसंत आहे. असे ज्यांचे लग्न होतात का, हे सगळे समाज स्वीकृत बलात्कार आहेत. समाज स्वीकृत म्हणजे ज्याच्यासाठी आई बाबा स्वतः 2000-5000 लोकांना बोलवतात, माझी मुलगी मी बलात्काराला देतो, या तुम्ही सगळेजण. आणि मग अक्षता टाकून ती मुलगी पाठवली जाते. तिच्या होकारामागे तुमच्या लहानपणापासूनचे संस्कार असतात की नकार द्यायचा नाही आई बापाला. आई वडिलांना ती काय म्हणते माहिती, मला नाही आवडला पण मी त्यांना म्हणू शकत नाही, कारण की त्यांनी मला लहानाचं. एखादं जनावर कसायाच्या दाराला बांधताना तिचे जनावर मालकाला म्हणू शकत नाही, कारण की त्यानं त्याला लहानाचं मोठं केलेलं. ना मी असंच मुलांना वाढवतो. बरं, पुरुषावर हे दडपण असतं की त्याला त्याचं पुरुषत्व सिद्ध करायचे, कमांड मिळवायचे, म्हणून पहिल्याच दिवसापर्यंत बायको धाकाच पाहिजे किंवा तिच्यावरची कमांड सिद्ध झाली पाहिजे. किंवा पहिल्याच दिवशी प्रश्न असतो मग खुशखबर केव्हा. आणि त्यातनं एकमेकांना न समजून घेता जे जवळ येतात ते बलात्कार आपल्याकडे मोजले नाही. तर बहुसंख्याक स्त्रियांची स्थिती जर ही असेल तर तृतीयपंथांच्या बलात्काराची संख्या आणि स्थिती या देशात काय असेल? देशाच्या सरकारने एक कायदा बनवला तृतीयपंथांसाठी, ट्रान्सजेंडर ऍक्ट 2019, ज्याच्या अंतर्गत तृतीयपंथावर बलात्कार झाला असता 3 वर्षाची शिक्षा, कारावास. महिलांवर बलात्कार झाला 7 वर्षाचा कारावास. आणि हिजड्यांवर बलात्कार झाला की 3 वर्षाचा कारावास. फरक काय बलात्कारामध्ये? बलात्कारात फरक काय असतो? म्हणून आम्ही त्या ऍक्टला विरोध करतो. बलात्कार बलात्कार, मग त्याची शिक्षाही समान असली पाहिजे.
एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपल्या इथे कुठल्या सुविधा मिळतात का? आत्ता शाळांच्या ऑप्शन्स मध्ये ऑदरचा कॉलम चालू आहे. कोल्हापुरात किती महाविद्यालय आहेत ज्यांच्या ऍडमिशन फॉर्मवर ऑदरचा कॉलम आहे अजूनही? हे तुम्ही चेक करा. जर माझ्यासाठी कॉलमच नाही, माझं पहिलं आधार कार्ड फिमेल म्हणून तयार झालं होतं, त्यावेळेस कॉलमच नव्हता. 2014ला बऱ्याच जणांना असं वाटतं की मग आत्ताचं जे सरकार आहे ते आल्यानंतर बहुतेक आम्हाला हे मिळालं म्हणून. असं काही नाही. 2014च्या इलेक्शनच्या अगोदर वोटर आयडी मिळाली आम्हाला. नाही, क्रेडिट घेऊ नका की त्याच्यासाठी माझ्या 3 पिढ्या खपल्यात. 90 पासून लढाई चालू होती त्या वोटर आयडी साठी. आम्ही या देशाचे नागरिक नव्हतो 2014 पर्यंत. तुम्ही 47ला नागरिक झालात तरी तुमच्याकडे हुंडाबळी आहे, तुमच्याकडे बालविवाह आहेत, तुमच्याकडे बालमजुरी आहे, तुमच्याकडे लहान मुलं भीक मागतात, त्यांच्या अवयवांचं स्मगलिंग होते, तुमच्याकडे अजूनही महिला सुरक्षित नाहीयेत, तुमच्याकडे अजूनही स्त्री पुरुषांमधले मतभेद आणि अंतर संपलेलं नाहीये. तर 2014ला नागरिक झालेल्या तृतीय पंथी समुदायाकडनं मेनस्ट्रीम मध्ये येण्याचं स्वप्न आपण कसं बघू शकतो? आजही घिसाडी, पारधी, मदारी, गारुडी, भिल्ल, कोलाटी अशा असंख्य जनजाती आहेत ज्यांच्याकडे अजून छप्पर नाही, वोटर आयडी पोचलेले नाही, त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत. तर या समुदायाचा तर आत्ता शिक्त लढा चालू झालाय. किती हिजडे ट्रेनच्या खाली फेकले जातात, किती हिजड्यांचे बलात्कार होतात, किती हिजडे स्वतः डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या करतात, याची कुठेही नोंद घेतली जात नाही. आता इथून पुढे घेतली जाईल अशी आशा बाळगूया. ती प्रोसेस खूप लेंदी चालली आपल्या इकडे, पण होतीये. बऱ्याच राज्यांमध्ये 1% आरक्षण चालू झाले नोकरीला. तर हे दुःख म्हणजे माझं नाही, हे इथल्या सगळ्या व्यवस्थेतल्या अनेकांचं दुःख आहे. इथे विवाह संस्थेला आम्ही गुलामीची व्यवस्था करून ठेवलेली, त्याला जोडीदाराची निवड म्हणून पाहत नाही. जोडीदाराची निवड म्हणून जर आपण पाहत असतो तर मलाही जोडीदार निवडीचे अधिकार इथल्या व्यवस्थेने दिले असते, पण तसं होताना दिसत नाही. माझी एक कविता सादर करते, ज्याच्या नंतर मी खूप खुश झाले. तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल ना तर तुमचं एकदा ब्रेकअप होणं खूप गरजेचं आहे. जे पाडतं ना, जे उद्ध्वस्त करतं ते कधीच प्रेम नाही. जे उभं करतं ते प्रेम. ही माझी प्रेमाची व्याख्या आहे. मी कधी प्रेमात हात कापला नाही, कधी कुठल्या वाईट मार्गाला गेले नाही, कधी काही केलं नाही. प्रेमानंतर माझ्या प्रेम तुटण्याची जी कारणं मी शोधली त्याच्यातनं मला बूस्टर डोस मिळत गेला आणि मी पुढं लिहिती, बोलती, वाचती झाले आणि शोधती झाले. त्या प्रेमावरची माझी ही कविता. आज त्याला त्याच्या आईकडे जायचं होतं. आज त्याला त्याच्या आईकडे जायचं होतं म्हणून सकाळीच लवकर उठून तिने आंघोळ केली. आईंना आवडते म्हणून रात्रीच पूर्णाची सारी तयारी करून ठेवली होती. त्याचा आणि आईचा डबा, त्याच्या आंघोळीचं पाणी, कपडे, बॅग, रुमाल आणि घड्याळ सारं काही आवरलं. तोही उठला, पटापट सारा आवरला आणि निघाला. तरी तिची धडपड चालूच. सारं काही व्यवस्थित घेतलंच नाही. इकडं तिकडं वेळ वाया घालू नकोस, सरळ घरी जा. जास्त वेळ झाला तर पोळ्या शिळ्या होतील. काळजी घे आईची आणि तिच्या सोबत राहा. किराणा, लाईट बिल सारं पहा, असं म्हणत तिनं त्याच्या गालावर ओठ टेकले. खूप दिवस चालली होती ही आंधळी कोशिंबर. आईला तो सांगायचा कामासाठी बाहेर राहतो म्हणून. शनिवार रविवार आईकडे आणि बाकीचे दिवस अर्धा संसार चालायचा. कुठपर्यंत चालणार हे आणि आपले पाय कुणीकडे चालले ती हाच विचार करत होती. इतक्यात दार वाजले. दारात एक बाई होती. तिने पाहताच ओळखलं त्याची आई होती. ती बाई घरात आली आणि घर न्याहाळत होती. ती मात्र गोंधळून गेली. फोन हातात घेतला तिने. त्याला फोन लावणार इतक्यात आई म्हणाली, तुझ्याशीच बोलायचं आहे म्हणून तर शनिवारी आले.
पुरणपोळी छान करतेस आणि संसारही घरावरनं दिसते तुझ्या, पण एवढ्याने जोडीदार होऊ शकते तू, सून नाही. त्यासाठी बाईच असावं लागतं जी तू नाहीयेस. बाईसारखं दिसणं आणि बाई असणं वेगळं असतं. तू काय आहेस ते ओळख स्वतःला आणि सोड बाई माझ्या पोराला. पाया पडते मी तुझ्या. म्हातारपणाला आधार मिळू दे, माझ्या पण मांडीवर नातवंड खेळू दे. काय सांगायचं आम्ही लोकांना? आमची सून बाई नाही म्हणून हसतील ना सगळे. निघून गेली त्याची आई प्रश्नांची पुस्तिका पुढ्यात टाकून. तिला काहीच सुचत नव्हतं. तिला तो हवा होता, पण आईपासून वेगळा करून नाही, तर आईसोबत तिने संसाराला कुलूप लावलं आणि निघाली स्वतःसारख्या लोकांमध्ये मिसळायला. टाळी वाजवायची विसरले होते हात तिचे संसार खेळायच्या नादात. आज तिला ते परत आठवले. आज तिला ते परत आठवले. लग्नाच्या कायद्यासंदर्भात जेव्हा बात झाली, म्हणजे मी लग्न व्यवस्था नाकारण्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे, पण तरीही ज्यांना करावंसं वाटते त्यांच्यासाठी एक काहीतरी सिस्टीम असावी असं मला वाटतं. नाही तर लग्न म्हणजे काय आहे की इथल्या पितृसत्तेने लग्न संस्थेचा इतिहास म्हणून जर गुगलला सर्च केलं तर लक्षात येईल. याज्ञवल्क नावाचे कोणीतरी मुनी होते ज्यांनी लग्न संस्थेची संरचना केली. त्याच्या मागची गोष्ट सांगताना हे सांगितलं जातं की कोणीतरी अप्सरा होते, त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत लग्न केलं आणि 4 मुलांनंतर ती सोडून परत स्वर्गात गेली. याला स्त्री स्वातंत्र्याचा भाग म्हणून जर पाहिलं तर 4 मुलं झाल्यानंतर ज्या बाईला समजा त्यांच्यासोबत राहावंसं वाटलं नाही आणि ती गेली, इथपर्यंत गोष्ट संपायला हवी होती, पण तसं नाही. कशी काय केली, तिने निर्णय कसा घेतला, म्हणून मग विवाह संस्था तयार करण्यात आली. आणि विवाह संस्थेच्या अंतर्गत चांगल्या बाईची कन्सेप्ट तुमच्या आणि माझ्या माथ्यावर मारण्यात आली. चांगली बाई कोणती? जी नवऱ्याचा मार खाते, जी स्वतःची कमाई सुद्धा नवऱ्याच्या ताब्यात, जी प्रचंड हलापेष्टानंतर सुद्धा कुटुंबाच्या विरोधात बोलत नाही, ती बाई चांगली. वाईट बाई कोणती? जी बाई स्वतःचं मत ठेवते, स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल बोलते, स्वतःच्या लैंगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय समाधानाबद्दल स्वतःची मत ठेवते आणि त्याची बाजू लढवते, ती बाई वाईट. याची दाखला जर तुम्हाला जर द्यायचा झाला तर काही आपल्याकडचे ग्रंथ आहेत. रामायण कुणामुळे झालं? कोण म्हणलं? सीतेमुळं. एका पुरुषाने दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी, दुसऱ्या पुरुषाच्या गादीवर बसण्यासाठी तिसऱ्या पुरुषाने केलेल्या त्यागाचं वर्णन. याच्या मागे कथा बघा. माझी आई, माझे वडील जेव्हा कामाला जायचे तेव्हा घरात चपात्या बनवल्या जर कधी, तर त्याच्यातल्या 2 चपात्यांना स्पेशल तूप लावायचे आणि त्या खाली ठेवायची आणि मला सांगायची किंवा इतर भावंडांना सांगायची त्या तुमच्या बापासाठी ठेवलेल्या. कालांतराने माझा बाप सोडून गेला, म्हणजे आम्हाला सोडून गेला, तो त्याचं वेगळं राहायला लागला. काही घरांमध्ये बाप कमवायचं बंद करतो आणि मुलं कमवायला लागतात. चपात्या त्याच, चपात्या करणारी तीच राहते, पण मग ती बापाला सांगते पोराला डब्यात न्यायच्या, तुम्हाला काय, तुम्ही घरीच असता. आणि त्या 2 चपात्यांचं राजकारण बदललं. बाईच्या भोवती या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की तिला तिचं सगळं अस्तित्व कुठल्या ना कुठल्या तरी पुरुषाच्या भोवती फिरवायचं असतं. आणि तरी पुरुष म्हणतात की सासूचं सुनेचं जमत नाही, माझं तर कशालाच काही हरकत नाहीये. म्हणजे माझ्या आईचं माझ्या बायकोचं भांडण होतं, मी दोघींनाही अडवत नाही. आणि त्या दोघींचं राजकारण याच्यासाठी असतं की त्यांना ह्या कमवत्या पुरुषाच्या अवतीभोवती राहायचं असते, त्याच्या केंद्रस्थानात राहण्यासाठी ती लढाई असते. आणि ती लढाई तुम्हाला या पुस्तकांमधनं बघायला. गोष्ट सांगणार कोण आहे? कैकेयीला रिपोर्टिंग करणार कोणी? मंत्रा. सगळे स्त्री पात्र कशी बघा.
हे याला काव्य म्हणून बघा बरं का. परत एकदा मी जे बोलते ते तुमच्या मेंदूमध्ये एक फिल्टर असणं गरजेचं आहे. त्या फिल्टरमध्ये चाळा. जो कचरा असेल तो माझा मला राहू द्या, जे असेल चांगलं ते तुम्ही घ्या. तर बायकांभोवती अशा पद्धतीचं राजकारण साहित्यामधनं, म्हणजे मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, त्याच्यातलं एक ढोर गवार पशु शूद्र और नारी असं काहीतरी आहे. सब है ताडन के अधिकारी, म्हणजे या सगळ्यांना बदललं पाहिजे किंवा या सगळ्यांना ताणून ठेवलं पाहिजे. म्हणजे कशासोबत तुलना करतायत? ढोरासोबत बाईची तुलना होती आणि ही तुलना आज तागायत चालू आहे आणि याचा परिणाम माझ्या जगण्यावर आहे. मी परत परत एवढं पोटतिडकीने बोलते, कारण की बायकांच्या बदलत्या स्थितीनुसार माझी स्थिती बदलणार आहे. बायकांनी मातृत्वाच्या संकल्पना बदलल्या पाहिजेत. आमच्या म्हणजे मी ज्यांना आदर्श मानते त्या गौरी सावंत म्हणतात की मदर इज नॉट अ जेंडर, मदर इज अ बिहेवियर. मातृत्व हे तुमचं जेंडर नाहीये, मातृत्व तुमची वागणूक आहे. पुरुषही आई होऊ शकतो. जर मूल जन्माला घालायचा नाही दोघा आई बापांचा आहे तर दोघही त्याचे आई होता आलं पाहिजे. बाळ जन्माला घातल्यानंतर शाळेची फीस भरण्याची जबाबदारी फक्त बापाची का? नाही, आईनेही कमवलं पाहिजे. तसंच बाळ हगल्यानंतर त्याचं डायपर बदलायची जबाबदारी फक्त आईची का? नाही, ती बापाची पण. ही जबाबदारी बराबर वाटप झाली पाहिजे. तुम्हाला खाता येतं, तुम्हाला बनवता आलं पाहिजे. तुम्हाला स्वच्छ अंगण लागतं, तुम्हाला झाडता आलं पाहिजे. तुम्हाला कपडे स्वच्छ लागतात, कपडे धुता आले पाहिजे. त्याच्यामध्ये जेंडर बायसनेस असला कामा नये. आणि मी हिला मदत करतो ही बी भावना असता कामा नये. तुम्ही तिला मदत करत नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावतात. तुमचंही घर आहे ना ते. मग तुम्ही जरा टीव्हीवरची धूळ साफ केली, सोफा झटकला, घरातलं आवरलं सावरलं तर काही फारसा फरक पडत नाही. पण ही कामं बायकांची म्हणून माझ्या लहानपणाला मारणारे इथली पितृसत्ता आहे. मला झाडू मारायला आवडायचं, मला सारवायला आवडायचं, मला रांगोळी काढायला आवडायचं, मला घरात वस्तू नीटनेटक्या ठेवायला आवडायचं. आता मला ते आवडत नाही, तो भाग वेगळा. कारण की आमच्या जाऊबाई आल्या घरी जाऊन सांगतील हिला ते आवडायचं. पण ही कामं बायकांशी बांधलेली आहेत म्हणून मला ती जास्त आवडायची असं काही नव्हतं. हे नंतर कळायला लागलं. आणि मग मी बायकी कामं करते म्हणून माझ्या घरचे माझा द्वेष करत होते. आजही माझ्या समुदायातल्या लोकांचा पैसा खाणारी लोक त्यांचे आईबाप आहेत. पण एकुलता एक भावाच्या बहिणीच्या लग्नाला पैसा घेतला जातो आमच्याकडनं, पण लग्नात बोलवलं नाही जात आम्हाला. दुःखासुखाला पैसा घेतला जातो आमच्याकडनं, पण बापाच्या अंत्यविधीला हात न लावू दिला जात. अशी परिस्थिती आहे तृतीय बंधूंची. पाहुणे काय म्हणतील, तू येऊ नकोस, लांब उभा राह. आणि मग कुठल्या तरी कोपऱ्यात उभं राहून बाप जळताना पाहिलेली लोक मी पाहिलेली. कुठेतरी लांब उभं राहून बहिणीच्या डोक्यावर अक्षदा पडताना पाहणारे तृतीय बंधी मी पाहिले. जिंदगीभरची कमाई आई बापावर लुटवतात, बहीण भावावर लुटवतात, त्यांच्या शिक्षणावर लुटवतात. आणि तेच बहीण भाऊ लाज वाटते या कारणास्तव त्यांना घरात सुद्धा घेत नाही. अशा माणसांनी एकत्र येऊन बनवलेला एक समाज आहे, तो म्हणजे हिजडा. हिजडा हा शब्द खूप चांगला आहे. हा एक अरेबियन वर्ड आहे हिजडा. समाजापासून वेगळी वाट निवडणाऱ्या समाजाला हिजडा म्हणतात, किंवा समाजातून बाहेर टाकलेला किंवा वेगळा निघालेला हिजडा. आता इथे ज्याने ज्याने परिवर्तनाची वाट निवडलेली समाजाने त्याला बाहेर टाकलेला आहे. मग ते सगळे हिजडे माझ्यासोबतचे. आपल्याकडे कुणाच्याही कर्तृत्वाची जेव्हा बराबरी करता येत नाही तेव्हा त्याचं एक तर दैवीकरण केलं जातं, नाही तर त्याचं शिवीकरण केलं जातं. त्याची एक दोन उदाहरणं देते मी तुम्हाला. जिवंत असेपर्यंत तुकाराम महाराज कोणालाच पचले नाही. सगळ्यांनी त्यांचा विरोध केला. मेल्यानंतर त्यांची गाथा पुजली जाते. नवसे सायेचे पुत्र होती का करावा लागे पती, असं स्पष्ट म्हणणारे तुकाराम महाराज कुठल्याही महिलेला
आवडत नाहीत. नवस करतातच अजूनही बायका. पण आज तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये पाहिलं तर हजारो लाखो बायका येतात, पण त्यांनी तुकाराम काढून असा वाचला नाही. वाचणं गरजेचं आहे. त्याची पोथी करून वरती ठेवू. सगळेच महापुरुष. आज देशातलं सगळ्यात पहिलं डिझेंड्राइड बुक, डी कास्ट बुक, डी क्लास बुक कुठलं असेल तर ते या देशाचं संविधान. डिझेंड्राइड आहे, डी कास्ट आहे, डी क्लास आहे, पण हे पुस्तक कोणी वाचत नाही. त्याची काय गेली पोथी. नाही तर त्याचं दैवीकरण करून त्याला बाजूला ठेवलं जातं, नाही तर मग आमच्यासारखं गावासाठी त्याला नाचवलं जातं. याच्यामध्ये आहे आम्हाला कोणी पोटाला भाकर देतं, साडी देतं, चोळी देतं, पण हे तुम्ही आम्हाला केलेल्या बहिष्कृतीच्या, शोषणाच्या, हजारो वर्षाच्या परंपरेचा मोबदला आहे. हे तुम्ही तुमच्या याच्यातनं काय, आम्ही आभाळाला कुठे एखाद्या झाडाला आले जन्माला आलेलो नाहीये. हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुषांच्या घरामध्ये जन्माला आलेलो आहोत. आम्हाला जर त्यांचं मूल म्हणून त्यांनी जबाबदारी घेऊन सांभाळलं असतं आणि त्या कहेंगे लोकच्या नादाला लागले नसते तर आज मीही कुठल्या तरी बाजारात मेथीच्या जुड्या विकताना दिसले असते तुम्हाला. आज ती परिस्थिती नाही. मात्र मी मेथीच्या जुड्या विकायला उभी राहिली तर कोणी विकत घ्यायला येणार नाही. हा, माझा भाव विचारायला नक्की 4-2 तोडके येतील. मी व्याख्यान करून गाडीत बसले, व्याख्यानाच्या ठिकाणी एवढी वाहवा झाली आणि तिथंच कोपऱ्यात बसलेला एक माणूस माझ्यासोबत गाडीत बसला आणि मला म्हणतो तुझा नंबर दे ना. मग मी 2 घंटे बोलण्याचा फायदा काय. जर माझ्याकडे याच पद्धतीने पाहायचं असेल तर ही भावना बदलायची असेल तर सगळ्यात पहिले बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यानंतर माझ्याकडे स्त्री पुरुष आणि इतर अशी काही कन्सेप्टच राहिली नाही पाहिजे. माणसानं माणसाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे. त्या दिवशी कुणीतरी साडीवर दाढी ठेवेल आणि माणूस म्हणून जगेल. त्या दिवशी कुणीतरी पॅन्ट शर्ट घालून लांब वेणी ठेवेल आणि त्याचा कुणालाही परिणाम होणार नाही. म्हणजे इंजिनियर झालं तर तुमच्या ज्ञानाशी फरक पडतो की तुमच्या जेंडरचा फरक पडतो. काम तुमच्या ज्ञानाची आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. साधारण तासभर बोलली मी. ह्या सगळ्या दुखण्याचा जो शोध आहे तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे. तुमच्या जगण्यामध्ये तुमच्या लेकरा बाळांमध्ये विषमता येणार नाही त्यासाठी अशा अनेक शाळा उभ्या झाल्या पाहिजेत ज्या तुम्हाला जगण्यातलं ज्ञान शिकवते. ज्ञानाने जगणं हा नंतरचा टप्पा आहे, पण तुम्हाला जगण्यातलं ज्ञान जर कळालं नाही, म्हणजे खूप लोक नाही का, आता काल रमाईची जयंती होती आणि खूप लोक म्हणत होते माझी अडाणी रमाई. त्या अडाणी नव्हत्या. अडाणी असत्या तर बाबासाहेबांचा संसार करू शकल्या नसत्या. आम्ही शिक्षित आहोत पण अडाणी आहोत. शिकलो, आम्ही शाळा शिकलो पण अडाणी आहोत. ही जी महापुरुष होऊन गेली, ही जी महामाता होऊन गेल्या, परत मी यांना जेंडरमध्ये डिवाइड करते. यांच्यासाठी कॉमन शब्द तुमच्यासारखे शिकणारे शोधून काढले पाहिजे. हे सगळे एका लाईनीत कसे येते. या सगळ्यांच्या लढ्याला आपण जर ह्या डिग्रीच्या क्लासमध्ये मोजून बघणार आहोत तर मग मी तर सगळ्यात मोठी अडाणी. आज या देशामध्ये जोगती, आराधी, तृतीयपंथी, परत मुरळ्या, वाघ्या मुरळ्या, ही सगळी एक पीडित जमात आहे. पण यांच्या पीडित असण्याचं यांना दुःख होऊ नये म्हणून यांचं दैवीकरण आणि उदात्तीकरण करण्यात आले. या उदात्तीकरणावर माझं पोट आहे म्हणून मी यांना स्पष्ट विरोध नाही करू शकत. कारण की मी आता 40 वर्षाची होत आली. बंडाची एक सर्टन लेवल असते. मी मागच्या वर्षभरामध्ये मी एवढी थकली होते लॉकडाऊनच्या काळामध्ये, मानसिकरित्या माझं एवढं खच्चीकरण झालेलं होतं की मला हे सगळं सोशल लाईफ सोडायचं होतं आणि माझं पारंपरिक मागणं आणि खाणं त्यात मी सुखी राहणार होते. मला
या पुरस्काराने मला नाही का संजीवनी दिली की एका डिप्रेस झालेल्या व्यक्तीला, म्हणजे मी खूप साऱ्या या सगळ्या कामांमुळे माझं बजेट सरकलं, माझी एकंदर सगळी परिस्थिती खराब झाली होती आणि या सगळ्यांमध्ये मी कुठेतरी हरत चालले होते आणि माझ्या आतल्या हरलेल्या दिशाला यांनी परत पाणी घातलं सगळ्यांनी तुम्ही आणि मला एक नवचेतना दिली आणि मी मागच्या महिना झालं समोर बघी मी कंटिन्यू फिरतीये कारण की मला एक एनर्जी मिळाली, मी करू शकते, मी फिरू शकते आणि लॉंग टर्म इफेक्ट आज जरी नोंदी झाल्या नाही तर भविष्यात या गोष्टीच्या नोंदी घेतल्या जातील. माझ्यासारख्या दिशा मोठ्या संख्येत तुमच्यामध्ये बसलेल्या दिसतील मला. आज या कार्यक्रमाला सगळ्या जणांना आमंत्रण दिलं आयोजकांनी, पण त्या माझ्या मैत्रिणी इथे येऊ शकल्या नाही कारण त्यांचा एक दिवसाचा रोज बुडतो. तुम्ही सिक्युअर लाईफ जगताय, तुमची महिन्याला पगार येणार आहे, त्याच्यामुळे एक दिवसाचा रोज बुडणं हे फक्त विना पगारी सरकारने जबरदस्तीने जेव्हा सुट्टी दिली जाते त्यावेळेसच कळतं तुम्हाला. पण माझ्या बहिणींना रोज जाणंच आहे, त्याच्या पाठीमाग या लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेली कर्ज आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं रोज लिपस्टिक डार्क करून रात्रीच्या वेळेस बसस्टॉपवर उभं राहणारी एखादी माझी मैत्रीण दिसली तर तिची किळस करू नका. तिची परिस्थिती काय आहे, ती तिथं का उभी आहे याचा विचार करा. ती कुठेतरी तुमच्यासारख्या हेटेरोसेक्सुअल लोकांच्या घरात जन्माला आली आणि तिथून नाकारल्या गेली आणि त्या नाकारण्याने तिला बसस्टॉपवर उभं केलंय याची जाणीव ठेवा. या देशामध्ये परंपरा बनवली की लग्न कार्यात येऊन नाचण्याची, आशीर्वाद देण्याची परंपरा या देशातल्या लोकांनी बनवून ठेवली. माझ्या आशीर्वादानं जर तुमचं कल्याण होणार आहे तर मला गावकुसाच्या बाहेर का ठेवले? बरोबर ना? चातुर्वर्ण आहे तिथे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि क्षुद्रातील क्षुद्र नारी. या चारी वर्णातल्या बायका काय आहेत? या शूद्रांपेक्षाही क्षुद्र आहेत आणि मी त्यांच्याही पेक्षा क्षुद्र आहे, त्या बायकांपेक्षाही खाली. तर माझी स्थिती किती अवघड आहे आणि ही सुधरवायची असेल तर एका सजग समाजाची खूप गरज आहे, चांगल्या आईवडिलांची गरज आहे की ज्यांना, म्हणजे आता हल्ली वाढतायत की पालक, मला याचा अभिमान वाटतो की माझा मुलगा ट्रान्स आहे हे स्वाभिमानाने सांगू शकतील, माझी मुलगी ट्रान्स आहे हे स्वाभिमानाने सांगू शकतील. पण तुझ्या अभ्यासावर फरक पडू देऊ नको, तू शिक, तू पुढं जा आणि तू जे करशील त्याच्यात आम्ही समाधानी आहोत असे म्हणणारे पालक, असे म्हणणारे मित्र या समाजातनं मिळावेत ही अपेक्षा आहे. आणि त्या दिवशी मला माझ्या कुठल्याच दुःखाचं दुःख वाटणार नाही. माझी एक आधुनिक कविता सादर करते आणि थांबते. मला माझ्या पुस्तकाचं हे करायला आवडत नाही, पण इथे मेहता पब्लिकेशन वाल्यांकडे जर तुम्ही कुरूप नावाचा माझा कविता संग्रह तो तुम्ही मागितला तर त्याचा खप होईल. अर्थात ही मार्केटिंग मला कधी जमली नाही कारण की मी त्या फील्डमध्ये जन्माला आले नाही. मॅडमनी विषय काढला म्हणून मी तो फक्त एक अंडरलाईन केलाय. तिचे अर्धवट स्त्रियत्व, तिचे अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर तिला देवाच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगर बांधली आणि तिला गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. कधी ती देवळात देवीची तर कधी जनानखान्यात राण्यांची लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्म देवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे असं तीही मानत होती. स्वाहा. ती जन्माला यायची पापाची फळं टाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदललंय, आज मात्र चित्र बदललंय. तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. कुणीतरी उपभोगून तिचा खून केला, देह गटारात खाडीत तर कधीच तसा अंथरुणात सोडून दिला. स्वाहा. परवा ट्रेन मध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना कमरेतून 2 हिस्सात विभागल्या गेली. स्वाहा. समज आली तिला, शिक्षिती झाली ती, पण
मानसिकरित्या हरली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली. पण आता ती सहस्त्रावधी वर्षाच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाही. स्वाहा. आणि ह्या जर स्वाहा होऊ वाटत नसेल तर तुम्हा सगळ्यांची मला गरज आहे. धन्यवाद. मला आयोजकांनी या सन्मानाचं योग्य समजलं. या निवड समितीवर असलेली सगळी लोक आणि सगळ्या नियोजनामध्ये असलेल्या सगळ्या लोकांच्या ऋणात राहीन मी नेहमी. इथे समोर बसलेल्या माझ्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी मला ऐकून घेतलं त्यासाठी तुमच्याही ऋणात राहील. माझ्यासारख्या हजारो दिशा घडवण्यासाठी तुमचे हातभार लागो ही अपेक्षा बाळगल्याने थांबते. जय भीम. धन्यवाद ताई. माणसानं माणसाला माणुसकीनं पाहिलं पाहिजे. ताई तुम्ही तुमच्या वक्तव्यात म्हटलं की आम्हाला अनेक ठिकाणी स्ट्रगल करावं लागतं, अनेक आव्हानं पेलत एक वेगळं आयुष्य उभं करावं लागतं. कवी गुरु ठाकूर यांनी त्यांच्या कवितेत म्हटलेल्या 2 ओळी मला आठवतात. नजर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तरी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्याला तुम्ही उत्तर देत आहात. नक्कीच या पुरस्काराने तुम्हाला नक्की वेगळी संधी दिलेलीच आहे. ते तुम्ही तुमच्या वक्तव्यात सांगितलेलं आहे. आणि तुम्ही असंही म्हटलेलं आहे आमच्या स्त्रीत्वाला खऱ्या अर्थाने स्त्रीत्व म्हणून पाहिलं पाहिजे. आमच्या स्त्रीत्वाला खऱ्या अर्थानं स्त्रीत्व म्हणून पाहिलं पाहिजे. देशातही हा पुरस्कार म्हणजे तुमच्या स्त्रीत्वावर खऱ्या अर्थानं केलेला शिक्कामोर्तब म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण हा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना दिला जाणारा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार आज तुम्हाला मिळाला, मनोमन आनंद होत आहे. धन्यवाद ताई. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत माननीय सुरेश शिपूरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी काहीही भाषण करणार नाही. ज्या प्रश्नाबद्दल विठ्ठलरामजी शिंदेनी पहिल्यांदा वाघ्या मुरळी वगैरे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, त्यानंतर समोरच बसलेले राजन गवस यांनी या प्रश्नाबद्दल खूपच आश्वस्त केलेले आहे. पण आज खरी माणुसकीची जाण समाजाला सगळ्यांनाच, यामध्ये सगळे येतात. आम्ही त्यातले नाही, आम्ही काहीतरी केले असा अहंकार असेल तर तो सोडून दिला पाहिजे. आणि माणुसकीचं नातं आज ताईंनी जे सांगितलं ते आपण मनोमनी पाळलं पाहिजे. अशा या ताईंना बोलवण्याचं इथल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या या पुरस्कार समितीनं ठरवलं आणि हे सगळं आपल्याला भेटणं त्यांनी जाणवून दिलं. याबद्दल संस्थेचे आभार आहेत. आणि मी एकच सांगतो, मी अनेक चळवळी केल्या गेल्या 40-50 वर्षामध्ये. या प्रश्नामध्ये जटा निर्मूलनाच्या पुढे आम्ही जाऊ शकलो नाही. त्याचं कारण हे जे ग्रुप्स सगळे आहेत, ज्याला तुम्ही म्हणाला, आणि तिथं जाण्याचा प्रयत्न केला, पण ते संशयात्मक साहजिकच आहे, पाहिलं जातं. कारण समाज आपण बदलू शकत नाही. मी एकच सांगतो की आमची बालकल्याण आमची संस्था आहे. आम्ही वर्किंग विमेन्स हॉस्टेल आता आमचा अंतिम टप्प्यात आहे. पुढल्या 1-2-3 महिन्यामध्ये ते प्रत्यक्षात येत आहे. तिथं वर्किंग विमेन्समध्ये आम्ही आपल्या समाजातल्या मुलींना ज्या शिकायचं असेल त्यांना मोफत जेवणासह निश्चितपणानं या ठिकाणी सोय करू. आणि किती शिकणाऱ्या असल्या कॉलेजला 18 वर्षाच्या पुढच्या पाहिजे, 18 वर्षाच्या आतल्या असतील तर इथं मोजावर बसलेले आहेत, त्यांच्या परवानगीकडे जावं लागेल. आम्हाला त्यांची परवानगी न देता ही मदत करायची आहे. तेव्हा यासाठी अवश्य तेव्हाही कोणत्याही पद्धतीनं सांगा, आम्ही तयार आहोत. धन्यवाद. एक छोटीशी अनाउन्समेंट करते. दिशाताई, तुम्ही
तुमचं काम सुरू ठेवायचंच आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आमच्या बालावलकर शाळेचे शिक्षक SP पाटील सर यांनी यांच्या कामासाठी 11,000 रुपयाची मदत जाहीर केली. धन्यवाद. धन्यवाद SP पाटील सर. यानंतर आजच्या सत्कार मुक्ती दिशा पिंकी शेख आणि इतर मान्यवर स्टेजवरील माझ्या सगळ्या शिक्षक विद्यार्थी ते शिक्षक आणि इतर सगळे उपस्थित माझे रसिक हो. आता दिशाताईने आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आहे आणि मला ह्याच निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की आम्ही जेव्हा कोरगाव ट्रस्टचं विरंगुळा केंद्र आम्ही जे सुरू केलेलं आहे त्या विरंगुळा केंद्रामध्ये पारुताई देसाई, कदाचित आपल्याला नाव माहिती असेल, पारुताई देसाई रणजित देसाईंची मुलगी. तर त्यांचं एक व्याख्यान आम्ही ठेवलं होतं. त्यांनी ह्या समाजावर मग तृतीयपंथींवर काम करणाऱ्या लोकांवरच लिहिलेलं होतं पुस्तक. मी का नाही ह्या पुस्तकावर आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं. पण त्या येताना त्यांनी ना 2 तृतीयपंथी हे घेऊन आल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला इतकं ते खूप अशी सविस्तर माहिती दिली होती. म्हणजे आता आपला हा सत्कार इकडे होतो पण ते आम्ही एक 10 वर्षापूर्वी हे सगळं केलं होतं आमच्या विरंगुळा केंद्रामध्ये. आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या विरंगुळा केंद्रातल्या सभासदांनी खूप प्रश्न विचारले, अगदी नको ते प्रश्न विचारले होते आणि त्यातून आम्हाला बरंच काही दिसलं की यांचे प्रश्न काय आहेत, किती ह्यांना दुःख होतं. आणि आज तर दिशाताईने आपल्याला ह्याच्याबद्दल जे आज त्या भोगतायत किंवा त्या समाजाला जो त्रास आहे तो त्यांनी सगळा आपल्याकडे सांगितलेला आहे आणि आपल्यासारख्याने त्यांना आता वारंवार पाठिंबा दिलाच पाहिजे. अशा काही गोष्टी करत असेल आणि त्यांना कसलं सहकार्य लागणार असेल तर नक्कीच आम्ही देऊ. मी आता ह्या निमित्ताने मलाही असं वाटतं आमच्या कोरगाव ट्रस्ट आहे तर 21,000 रुपयाचं आपण पण एक चेक द्यावा. त्या उद्या आहेत तुमच्या पोचता होईल ना पाठवता येईल. आणि सुरेश रावांनी आपल्या अध्यक्ष भाषण केलं. आता ते प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांनी त्यांचे अनुभव थोडे सांगितले. त्यामुळे असं हे सगळं जे झालं तुम्हाला यात बरंच कळलं की हे प्रश्न यांचे केवढे मोठे आहेत आणि आपण कोणत्या भागातून त्यांना सहकार्य करू शकतो हा देखील एक विचार करण्याचा प्रश्न. खरंच ते इतके दुर्लक्षलेले आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे की ह्या तृतीयपंथीयांची हालत खूप वाईट आहे. पण आपल्याला पण असं नीट कळते काय करावं, कशा पद्धतीने त्यांना अप्रोच व्हावं आणि त्यांना सहकार्य करावं. नुसते पैसे देऊनच सहकार्य होणार असेल तर आपण आता करतो होतो, पण पलीकडे जाऊन कशा पद्धतीने सहकार्य केलं म्हणजे त्यांना बरं वाटेल हा एक आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्याबद्दलचं जर त्यांनी सांगितलं तर आमच्याकडून काही सहकार्य होत असेल आम्ही करू. तर आम्ही कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे तर आपल्याला कळलं पाहिजे. तर असा हा सगळा जो कार्यक्रम छान झाला. आज आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या या कुसुम पारितोषिकासाठी सत्कार मुक्ती वेगळ्या पद्धतीने निवडल्या की जिथे असं कुठेही होत नाही. आणि आज त्यांनी ते आपली जी व्यथा सांगितली आणि हे सगळं जो कार्यक्रम झाला तो अगदी भारावून गेल्यासारखं वाटलं मला. पण मी खरं बाहेर गावून आले होते तशी तिथं घरी जाऊन आवरून फक्त आले आणि आता हा त्यांचा सत्कार म्हणजे मी खरंच मनपूर्वक आभार मानते की तुम्ही अगदी इथे आम्ही बोलवल्यानंतर आमचं हे स्वीकारलं आणि इथे हजर झालं. धन्यवाद. आता पण इथेच मी थांबते. हा धन्यवाद ताई. दातृत्वाचा वसाने वारसा लावलेलं कोरगावकर कुटुंबीय यांनी 21,000चं रोख बक्षीस दिशाताईंना जाहीर केलेलं आहे. तर कोरगावकर कुटुंबाबद्दल म्हणायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं हे दातृत्व लाभलेलं कुटुंब आपल्या कोल्हापूरमधील ताईंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये 21,000 रुपयाचं रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे. यानंतर निवड समितीच्या सदस्या सृजनानंद विद्यालयाच्या संचालिका माननीय सुचिता पडळकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी
शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन शपथ घेऊन पूर्ण करावं. कुसुम पारितोषिक सोहळा हा दरवर्षी आपल्या सगळ्यांना समाजाभिमुख करत असतो. आजच्या 8व्या पारितोषिका समारंभाच्या अखेरीला आपण आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित करावी असं वाटतं. या संदर्भातलं वचन मी प्रथम वाचेन. आपण ते दोहरावं अशी माझी अपेक्षा आहे. या वाचनानंतर आपण राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. वचन घेण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं अशी माझी विनंती. वचनासाठी आपण आपल्या हृदयापासून घेणार आहोत, तेव्हा छातीवर हात ठेवावा. मी सांगितल्यानंतर माझ्याबरोबर दोहरावं. आम्ही आंतरभारतीच्या विचाराचे लोक, आंतरभारतीच्या विचाराचे लोक, सामाजिक न्यायाचे व समतेचे पुरस्कर्ते आहोत. समाजातील नवे जुने प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी यापुढेही सामूहिक प्रयत्न करू. कोणावरही होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू. शोषणमुक्त समाजाची जबाबदारी आपली आहे असे मानू. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच ते उत्तम नागरिक घडावेत. तसेच ते सहिष्णू व निर्भय व्हावेत असे वस्तुपाठ आम्ही त्यांच्या पुढे ठेवू. सामाजिक कामात आमच्यासह त्यांना देखील अहिंसात्मक मार्गाचे पायीक करून घेऊ. असे वचन आम्ही घेत आहोत. यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीत ताट उभं राहायचं आहे. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना उच्चल जलधि तरंगा. वंदे नमस्कार.